ज्या शिवाजीराजांनी आपल्या जीवनामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, रामोशांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, मुस्लिमांना महत्वाची पदं दिले, या शिवाजीराजांनी जेव्हा राज्याभिषेक घ्यायचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. माझ्या 3 मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत. एक आहेत नरेंद्र जाधव, जे रिझर्व्ह बँकेचे महत्वाचे अधिकारी राहिलेले होते, डॉक्टर नरेंद्र जाधव. दुसरे आहेत आमचे प्रकाश आंबेडकर. तिसरे आमचे मित्र आहेत रामदासजी आठवले. तिघांच्याही बायका ब्राह्मण आहेत. मनुस्मृतीनुसार तिघांची मुलं शांडाळ असती जर या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती तर. याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी एकेकाळी जिजाऊ मातेंबद्दल आणि शिवाजीराजांबद्दलही याच पद्धतीचे उद्गार काढले होते. त्याला आपण जेम्स लेन प्रकरण असं म्हणतो. बरं, जे काही भिडे गुरुजी बोलले त्याच्यावर ज्या क्रिया प्रतिक्रिया व्हायच्या त्या झाल्या. विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले, ते काहीही असलं तरी भिडे गुरुजी आमच्याकरता परमपूज्य आदरणीय गुरुजी आहेत. मित्रांनो, गेल्या 3 वर्षांपासून या देशामधली सगळी सामाजिक क्षेत्रातली माणसं प्रचंड अस्वस्थ आहे, कारण आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. मला स्पष्टता दिसत. ती वाचवणं आपलं कर्तव्य आहे, कारण ही मूल्य घेऊनच आम्ही इतके वर्ष झगडत आलो की समाज या मूल्यानुसार प्रगती करता झाला पाहिजे, त्या दिशेनं समाजानं वाटचाल केली पाहिजे. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये शंका असते की उद्धव ठाकरे म्हणतात मी हिंदू आहे. हिंदू आहे तर काय बिघडलं त्यामध्ये? त्यांनी आपलं हिंदुत्व अतिशय चांगल्या पद्धतीनं डिफाईन केलेलं आहे. 2च वाक्य त्यांची फक्त मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगतो. पहिलं त्यांचं वाक्य आहे की आमचं हिंदुत्व देवळात घंटा बनवणार नाही, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही. याचा नेमका अर्थ काय होतो की आमचं हिंदुत्व चातुर्वर्ण्य मानणारं, ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं मानणारं नाही, सगळी माणसं समान आहे असं मानणारं आहे. पण सरकार 2.5 वर्ष चालू आहे. या निकालाचं तुम्ही वर्णन कसं करतो माहितीये? ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% यशस्वी झालेला आहे, पण पेशंट मात्र ऑपरेशन करता करताच मेलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी चव्हाण, आधीचे प्रमुख वक्ते माझे मित्र आणि बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथजी बडावे, या संपूर्ण अभियानाचे संयोजक सुरेशजी झुरमुरे, माझे सहकारी विनोदजी सपकाळे, या श्रोत्यांमध्ये उपस्थित असणारे आदरणीय उन्मेष दादा पाटील, ऍडव्होकेट आकाश पोळ, सचिन पाटील सर, शशिकांत साळुंके, प्राध्यापक गौतम निकम, किसनराव जोरवेकर, विनोद काळे, प्रमोद पाटील, शशीभाऊ साळुंके, दिनेश पाटील, कैलासजी सूर्यवंशी, सतीशजी दरिके, रविभाऊ जाधव, सलील महाजन, आर.डी. चौधरी, अर्चनाताई पोळ, महेंद्र पाटील, मोरसिंगजी राठोड, अशोकजी खलाणे आणि हे एवढा चांगला कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सगळ्या आयोजक संघटना, त्यांचे सगळे कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असणारे स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणी, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या एका व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. आवाज अशा पद्धतीने ऍडजस्ट करा की आवाज घुमणार नाही, नीटपणे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, सुरुवातीलाच मी 2 सूचना तुम्हाला देतो आहे. आता बरोबर माझ्या घड्याळामध्ये 7:03 झालेली आहे.
1.5 तास पर्यंत व्याख्यान किमान चालेल। त्यामुळे ज्यांना पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे वेळेच्या आधी जायचं असेल त्यांनी कृपया मागच्या सीटवर जाऊन बसावं, जेणेकरून त्यांना गुपचूप उठून जाता येईल। मधून तुम्ही उठून जायला लागलात की सगळे श्रोतेही डिस्टर्ब होतात, मीही डिस्टर्ब होतो। दुसरं, तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। तुमच्या सगळ्यांकडे एक चांगलं यंत्र आहे ज्याला मोबाईल असं म्हणतात। त्याला आजच्या पुढच्या 1.5 तासाकरता आपला नोकर बनवा, त्याची मालकी संपवा। कृपया त्याला सायलेंट मोडवर टाका। तुम्हाला जर कुणाचा फोन आला तर त्याला तात्काळ उत्तर दिलंच पाहिजे असं नाही। कृपया फोनवर बोलू नका। याचा अर्थ असा आहे की एवढ्या मेहनतीनं एवढ्या संघटनांनी जो कार्यक्रम आयोजित केला, मी मुंबईपासून दूरपासून इथपर्यंत येतो आहे तुमच्याशी बोलण्यासाठी। या सगळ्यांपेक्षा ते बोलणं जास्त महत्वाचं आहे आणि एवढं महत्वाचं बोलणं मग एकट्याने का करायचं, आपण सगळ्यांनी का ऐकू नये, म्हणून मी इथला माईक त्यांच्यापर्यंत पाठवून देईन। त्यामुळे कृपया बोलू नका। जे काही उत्तर पाठवायचं असेल ते SMS ने पाठवा। या दोन प्रकारची काळजी आपल्याला घ्यायची आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचे एक महाराज आले होते। त्यांचे विविध प्रकारचे दावे होते, त्याला आपण आव्हान दिलं, त्यांच्याबद्दल काही कायदेशीर तक्रारी दाखल केल्या। हे सगळं देशभरचं युद्ध सुरू असताना मला अनेकांचे फोन यायचे। त्यामध्ये हरिद्वारच्या एका महंतांचा फोन आला। ते मला म्हणायला लागले कि मानव साहब, आप बहुत अच्छा काम कर रहे हो। ये जो अंधविश्वास उन्मूलन का काम है, इसमें हम शरीक होना चाहते हैं। तो बहुत अच्छी बात है, आपका स्वागत है। लेकिन मानव साहब, हमारे मन में कुछ सवाल है, आपसे पूछे? जी हाँ, पूछिए। आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? जी बिल्कुल नहीं है। आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? मी म्हणालो, जी नहीं है। आपने संविधान पढ़ा है? जी हाँ, पढ़ा है। संविधान की प्रीएम्बल जो है, प्रस्तावना है, उसको पढ़ा है? जी हाँ, पढ़ा है। ये प्रीएम्बल में, प्रस्तावना में लिखा है, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग। इसका मतलब ऐसा होता है कि ये प्रस्तावना हम भारतीय लोगों ने लिखी है और अपने आप को समर्पित की है। ये जो प्रस्तावना है, तो मैंने सवाल पूछा, ये जो आपकी प्रस्तावना है, प्रीएम्बल है, इसका मतलब ऐसा होता है कि हम भारतीयों ने इसे लिखा है, यानी पूरा संविधान हम भारतीयों ने लिखा है और हम भारतीयों ने अपने आप को, यानी भारतीय लोगों को समर्पित किया है। तो जी हाँ, बिल्कुल सही बात है, इसका मतलब यही होता है। ते पुढे मला विचारतात, मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई थी, ये संविधान लिखा गया था, तब आप वहां हाजिर थे? मैं म्हणालो, जी, कैसे मैं हाजिर हो सकता हूं? क्योंकि ये जो प्रस्तावना है, प्रीएम्बल है, ये पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी 22 जनवरी 1947, यानी हमें स्वतंत्रता मिलने के 8 माह पहले संविधान सभा में रखा और संविधान सभा ने इसको यानी सम्मत किया। 22 जनवरी 1947 को मैं पैदा ही नहीं हुआ था, मैं तो 51 में पैदा हुआ हूं। तब मैं कैसे हाजिर रह सकता हूं? यावर त्यांनी मला छान प्रश्न विचारला, मानव साहब, जब आप वहां हाजिर नहीं थे
इसके बावजूद आप मानते हो कि ये प्रस्तावना हम भारतीय लोगों ने लिखी है और अपने भारतीय लोगों ने अपने आप को समर्पित की है। ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है और आप बोलते हैं कि मुझमें कोई भी अंधविश्वास नहीं है। काय मस्त आर्ग्युमेंट होत। यावर मी काय उत्तर दिलं? यावर मी असं उत्तर दिलंय, मतलब आपकी बात बिल्कुल 100% सही है। ये जो संविधान है, ये संविधान की जो प्रस्तावना है, ये हम आम लोगों के लिए लिखी है। हम आम लोगों को समर्पित की है। हम जैसे जमीन से जुड़े हुए, जमीन पर पैदा हुए लोगों के लिए ये संविधान है। आप जैसे जो खास लोग हैं, जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली आसमान से टपके हैं, उनका जो संविधान था, जिसके आधार पर इस देश पर 2000 सालों से राज चल रहा था, ये मनुस्मृति नाम का संविधान गाड़कर ही ये संविधान निर्माण किया गया है। हे म्हटल्यानंतर मात्र त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल। मी असं का बोललो? केवळ त्यांना निरुत्तर करण्यासाठी हे बोललो ना, कारण ही या देशामधली वस्तुस्थिती आहे। मित्रांनो, आपल्याला कदाचित कल्पना नसेल, आपल्यापैकी अनेकांना वाटतं की संविधान नावाचं काहीतरी एक पुस्तक आहे, ते घेऊन आपण इकडे तिकडे मिरवतो। त्यामध्ये काही नियम आहेत, काही कायदे कानून व्यवस्था आहे, आणि हे संविधान कोणाच्या तरी फायद्याचं आहे। काही लोकांना यात रिझर्वेशन्स मिळतात, त्यांच्या फायद्याचं आहे। खरं म्हणजे आपली सर्वसामान्य भारतीय माणसाची स्थिती आधी काय होती आणि या संविधानामुळे काय निर्माण झालेलं आहे याची आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांना कल्पना नसते, आणि ती कल्पना मला तुमच्यापर्यंत नीटपणे पोहोचवायची आहे। मी बोलताना नेहमी म्हणतो की मी श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। मी जातपात मानत नाही। आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात असं कळल्यानंतर वयाच्या 19व्या वर्षी मी माझं आडनाव टाकलं। जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये आम्ही काम करणाऱ्या काही तरुण लोकांनी त्यावेळेस आमचं आंदोलन सुरू होतं, जाणवी तोडो जाती तोडो, त्याचा एक भाग म्हणून आपली जाती प्रदर्शक आडनावं टाकली। मी मानव नाव धारण केलं आणि तेव्हापासून माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे। पण मित्रांनो, मी जे हे बोलतोय की श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, हे बोलण्याचा अधिकार मला या देशामध्ये पूर्वी नव्हता। हा अधिकार मला या संविधानानं दिलेला आहे। माणूस म्हणून माझं अस्तित्व मान्य केलेलं आहे, माणूस म्हणून मला अधिकार दिलेला आहे, माणूस म्हणून मला संधी दिलेली आहे, आणि भारताच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे। कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल म्हणून मी काही उदाहरणापासून सुरुवात करतो। 1899 साली ज्यावेळेस या देशामध्ये इंग्रजांचं राज्य पूर्णतः रूढ झालेलं होतं, कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहूजी महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते। एक त्यांचा ब्राह्मण, त्यांच्या पदरी नोकर असणारा, त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता। एका ब्राह्मण मित्रानं त्यांच्या लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतो आहे ते वेदांमधले म्हणत नाहीये, पुराणांमधले म्हणतो आहे। स्वाभाविकच शाहू महाराजांनी याला प्रश्न विचारला आपल्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणाला, का रे बाबा, तू जे मंत्र म्हणतो आहे ते पुराणातले का म्हणतो आहे, वेदांमधले का म्हणत नाही माझ्या पुढ्यामध्ये? यावर यांच्या पदरी नोकर असणारा, त्यांच्याकडनं पगार घेत असलेला तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असला, छत्रपती असला, तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही।
शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नसल्यामुळे मी तुमच्या पुढ्यामध्ये मला वेदांमधले मंत्र येत असून सुद्धा म्हणू शकत नाही. मला जर म्हणायचं असेल तर पुराणातलेच मंत्र मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणू शकतो, कारण तुम्हाला केवळ पुराणातले मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर मित्रांनो शाहू महाराजांना राग आला. त्यांनी त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली. पुण्यामध्ये प्रचंड मोठी आग लागली आणि संपूर्ण जी चर्चा सुरू झाली की क्षत्रिय आहेत शाहू महाराज की शूद्र आहेत, याचं उत्तर देताना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या बाबत काय बोललं गेलं तेही जरा तुम्हाला समजून घ्यावं लागेल. याचं उत्तर त्यावेळेसचे पुण्यातले अतिशय मोठे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी दिले. ते म्हणाले, थोडा आवाज ऍडजस्ट करा, ते म्हणाले की शाहू महाराज शूद्र आहे की क्षत्रिय आहे याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ही चर्चा निरर्थक आहे. कलियुगामध्ये फक्त दोनच वर्ण शिल्लक आहेत. आमच्या धर्मानुसार कलियुगामध्ये एक ब्राह्मण धर्म ज्याने ब्राह्मण वर्ण शिल्लक आहे आणि बाकी सारेच्या सारे ब्राह्मण वगळता शूद्र आहे. कारण क्षत्रिय वर्ण आणि वैश्य वर्ण हा कलियुगामध्ये रद्दबादल केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. हा धर्मसंमत प्रकार आहे आणि त्यांनी जे कृत्य केलं ब्राह्मणाने ते धर्मसंमत कृत्य केलेलं आहे. तो आपल्या धर्मानुसार वागलेला आहे. उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, हा त्याच्यावरचा अन्याय आहे आणि शाहू महाराजांनी धर्मबाह्य कृत्य केलेला आहे. आता मित्रांनो जेव्हा या पद्धतीने ही चर्चा सुरू झाली त्यावेळेस स्वाभाविकच लोकांनी प्रश्न विचारला, शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे जर वंशज आहेत, शिवाजी महाराज जर क्षत्रिय आहेत, तर शाहू महाराज हे शूद्र कसे काय होऊ शकतात? यावर लोकमान्य टिळक, नंतर ज्यांना लोकमान्य हे नाव चिकटलं, त्या लोकमान्य टिळकांनी दिलेलं उत्तर कृपया जरा समजून घ्या. ते असे म्हणाले की गागा भट्टाने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केवळ तात्पुरता अपवाद केला होता. तुम्हाला तो सगळा इतिहास माहित आहे, मी रिपीट करत नाही, फक्त आठवण करून देतो. ज्या शिवाजी राजांनी आपल्या जीवनामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत भोजन घेत असत, आपल्या सुराज्यामध्ये त्यांना सामील करून घेतलं, महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, रामोशांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, मुस्लिमांना महत्वाची पदं दिले, त्यांना मोठमोठ्या जागा दिल्या, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन समानतेची वागणूक देऊन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हे सर्वसामान्य रयते करता एक सुराज्य निर्माण केलं आणि म्हणून आपण शिवाजी राजांना एवढं मानतो. या शिवाजी राजांनी जेव्हा राज्याभिषेक घ्यायचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. कारण मनुस्मृतीमध्ये वचन आहे, शूद्र राजा बनता कामा नये, आणि ज्या ठिकाणी शूद्र राजा असतो त्या ठिकाणी ब्राह्मणांनी वास करता कामा नये, म्हणजे ब्राह्मणांनी त्या ठिकाणी उपस्थित सुद्धा असता कामा नये. महाराष्ट्रामधला एकही ब्राह्मण आपल्याला राज्याभिषेक करण्यासाठी तयार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला काशीवरनं बोलावून घेतलं. गागा भट्टाने त्या मोबदल्यामध्ये एवढी मोठी दक्षिणा प्राप्त केली की त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना ती स्वतःच्या खांद्यावर नेता येईना,
ते जडजवाहीर नेण्याकरता त्यांना प्राण्यांचा उपयोग करावा लागला. आता ही घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त मी तुम्हाला आठवण करून दिली. या घटनेविषयी 1899 साली लोकमान्य टिळक म्हणतात, गागा भट्टाने शिवाजी महाराजांकरता राज्याभिषेक करण्यावेळी तात्पुरता अपवाद केला होता, म्हणजे त्यांना तात्पुरतं क्षत्रिय बनवलं होतं. आणि पुढचं त्यांचं वाक्य आहे, शिवाजी महाराजांचे सगळे वंशज शूद्रच आहेत. कारण पुन्हा तेच वाक्य रिपीट केलं, कलियुगामध्ये केवळ दोनच वर्ण असतात, एक ब्राह्मण आणि बाकी शूद्र. आता मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोक छात्या फुगवून हिंडत असतात, आम्ही 96 कुळी अमुक तमुक तमुक बोलत असतात. आपली योग्यता या देशामध्ये नेहमी शूद्र म्हणून राहिलेली आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. समजा लोकमान्य टिळकांच्याच विचारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुढे वाढत गेली असती, कारण पुढे लोकमान्य टिळक भारतातले सर्वोच्च काँग्रेसचे नेते बनले होते. त्यांच्याच विचारांनी ही काँग्रेस वाढत गेली असती. 1947 साली त्यांच्याच विचारांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं आणि कदाचित या देशाची राज्यघटना निर्माण झाली असती, तर अतिशूद्र जातीमध्ये जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये राज्यघटना लिहिण्यासाठी बसू तरी शकले असते काय, याचा जरा शांतपणे विचार करा. जर ही राज्यघटना निर्माण झाली नसती आणि इथे कुणाचंही राज्य असतं, मोदींचं राज्य असतं, आणखी कुणाचं राज्य असतं, तर मला बोलताना बोलावं लागलं असतं, श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं, ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेतलेला नसल्यामुळं स्वाभाविकच माझी ओळख केवळ शूद्र अशी या देशामध्ये राहिलेली आहे. मित्रांनो, यामध्ये एक अतिशय महत्वाचं परिवर्तन झालं. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्यावेळी काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला भरायचं नक्की झालेलं होतं. लोकमान्य टिळक त्याचे अध्यक्ष असणार होते. महात्मा गांधी आफ्रिकेमधनं 1915 मध्ये भारतामध्ये आले होते. 5 वर्ष भारतामध्ये ते काम करत होते. त्यांचं काम पाहून स्वाभाविकच काही लोकांनी सुचवलं आणि त्या अधिवेशनाचे महात्मा गांधी अध्यक्ष झाले. 25 डिसेंबर 1920 ला नागपूरमध्ये याच काँग्रेस अधिवेशनामध्ये अंत्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये महात्मा गांधी बोलताना सुरुवात करतात, मैं एक हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. 3 वाक्य वापरले, मैं हिंदू हूं, रूढ़िवादी हिंदू हूं और सनातनी हिंदू. लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस पाप को मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. और इसलिए मैं ये भी कहता हूं कि जो व्यक्ति जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, ऐसा इंसान कभी सनातनी हिंदू नहीं हो सकता. आता जेव्हा गांधी हे बोलले तर गांधींना ऐकणारे सगळे लोक त्यावेळेस तर जुन्याच काँग्रेसमधले होते. मेजॉरिटी लोक त्यावेळेस 99% लोक उच्चभ्रू होते. शेवटी शिक्षणाची उत्तम संधी कुणाला मिळणार या देशामध्ये? इंग्रजांचं शासन असलं तरी बॅरिस्टर कोण होणार, मोठमोठ्या पदांवर कोण असणार? त्यावेळेस सुरुवातीला काँग्रेसमध्ये अशी उच्चभ्रू मंडळीच काँग्रेसमध्ये होती. त्यांनी गांधींना प्रतिप्रश्न विचारायला सुरुवात केली. ते म्हणाले, गांधी जी आप कहते हो भगवत गीता को बहुत मानते हो, उनके वचन हमको कई बार सुनाते हो, भगवत गीता में ये बात कही है, मनुस्मृति में ये बात कही है और वेदों में भी ये बात कही है. वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तामध्ये हे म्हटलेलं आहे.
काय म्हटलेलं आहे? ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि पायांमधनं शूद्रांचा जन्म झाला. हे या धर्माचं धर्मवचन आहे. आणि असं असताना तुम्ही असं कसं म्हणता? यावर महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर फार विचित्र आहे. कल्पना करा, अजून महात्मा गांधी काँग्रेसचे नेता बनायचे आहेत, त्यांना या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. या देशामध्ये 80% हिंदू आहे. ज्या काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय त्यामध्ये 99% हिंदू आहेत. आणि अशा वातावरणामध्ये ते म्हणतात, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो, मेरे सत्सद विवेक को जो जचता है, मानव जाति के लिए जो हितकारक है, वही बातें मैं मानूंगा, स्वीकारूंगा. आणि पुढचं वाक्य तर आणखी भयानक आहे. ते असं म्हणतात, हमारे धर्मग्रंथों में काफी मनगढ़ंत बातें कही गई है, मनगढ़ंत बातें कही गई है. आता हा माणूस कशा प्रकारचा माणूस आहे ती तुम्ही कल्पना करून पहा. आणि मित्रांनो, 1920 पासून महात्मा गांधींना नेतृत्व प्राप्त झालं. त्यांनी काँग्रेस अमूलाग्र बदलली. उच्च भ्रूंची आणि उच्च वर्णीयांची काँग्रेस सर्वसामान्य भारतीयांची बनवली. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांमधल्या लोकांना समाविष्ट केलं, शूद्रांना अतिशूद्रांना समाविष्ट केलं, मुस्लिमांना समाविष्ट केलं, ख्रिश्चनांना, बौद्धांना, जैनांना, पारशांना, शिखांना, सगळ्याच भारतातल्या जनसमुदायाला त्यांनी आपल्या काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सामावून घेतलं. त्यांना बरोबरीचं स्थान दिलं. आणि ज्या देशामधल्या स्त्रिया कधी घराच्या बाहेर पडत नसत त्या देशामधल्या स्त्रियांना रस्त्यावर उतरवलं. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उतरवलं. आणि कोणाच्या विरुद्ध उतरवलं? ज्या इंग्रजांचं शासन संपूर्ण पृथ्वीवर सूर्य मावळत नाही एवढं 6 खंडात पसरलेलं आहे, त्या इंग्रजांच्या तोफांपुढे आणि बंदुकांपुढे या संपूर्ण जनतेला निर्भयपणे उभं केलं. आणि सातत्यानं ही आंदोलनं जी चालत गेली त्यामध्ये 4 महत्वाची मूल्य ते रुजवत गेले. पहिलं मूल्य होतं समानतेचं. आपण कोणत्याही जातीमध्ये आणि धर्मामध्ये जन्माला आलेले असो किंवा आपण कोणत्याही लिंगामध्ये म्हणजे स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला आलेले असो तरी माणूस म्हणून आपण सगळे समान आहोत. दुसरं मूल्य रुजवलं बंधुतेचं. आपण सारे एक दुसऱ्यासोबत बंधुभावानं वागायचं आहे, बंधुप्रेमानं जगायचं आहे. स्वातंत्र्याची आस जागवली. भारतीयांकरता ही अतिशय नवखी गोष्ट होती. तुम्ही म्हणाल या देशामध्ये 700-800 वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं, इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं. माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक मित्र मला गमतीनं कधी प्रश्न विचारायचा, या देशामध्ये जेव्हापासून इंग्रज आले आणि देश सोडून गेले 1947 साली तोपर्यंत कधीही 1 लाखापेक्षा अधिक इंग्रज या देशामध्ये नव्हती. 1957 साली ज्यावेळेस इंग्रजांचं एक छत्री राज्य संपूर्ण भारतावर निर्माण झालं त्यावेळेस भारताची लोकसंख्या होती 30 कोटी. 1947 साली लोकसंख्या होती 40 कोटी. म्हणजे 1 लाख इंग्रजांनी 40 कोटी लोकांवर राज्य केलेलं आहे. आता ही संख्या कशी आहे जरा समजून घेऊया आपण. माझा प्राध्यापक मित्र संख्याशास्त्राचा म्हणतो की भारतीयांना काही करायची गरज नव्हती. 40 कोटी भारतीय सकाळच्या वेळी उठल्या उठल्या त्यांनी सू जरी केली असती तर 40 कोटी लोकांची सू इतकी निर्माण होते की 1 लाख लोक त्यामध्ये बुचकळून मरून जातात, गुदमरून मरून जातात. एवढ्या मोठ्या संख्येवर केवळ 1 लाख लोकांनी राज्य केलेलं होतं. कारण या देशामधल्या लोकांना हा देशच आपला वाटत नव्हता. कुणाचंही राज्य असो, एक शिवाजी महाराजांचं राज्य सोडलं तर त्यांना हे राज्य आपलंच वाटेल.
या सर्वसामान्य माणसांमध्ये महात्मा गांधींच्या आंदोलनानं स्वातंत्र्याची आस निर्माण केली। या देशामध्ये कधीही सगळ्यांना समान न्याय नव्हता, एक समान न्याय प्राप्त होईल याची आशा निर्माण केली। ही चारही मूल्य स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महात्मा गांधी रुजवत गेले। त्यातूनही स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ सर्वसामान्य भारतीयांची चळवळ बनत गेली आणि मग 1947 साली ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झालं, राष्ट्रीय सरकार बनणार आणि त्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनणार हे निश्चित झालं, त्यावेळेस मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरूंना गांधींनी बोलावून घेतलं। ते म्हणाले की आता तुमचं जे राष्ट्रीय सरकार बनत आहे त्यामध्ये तुम्ही कृपया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या, कारण ते जर लॉ मिनिस्टर म्हणून आले तर आता संविधान बनतंय त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असू शकेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर संविधानामध्ये वाटा राहिला तर या देशामधल्या शेवटच्या माणसाला आणि या देशामधल्या स्त्रीला अतिशय योग्य असा न्याय मिळेल। आता मला माहिती आहे की हे सगळं तुमच्याकरता नवं आहे। जब्बार पटेलांचा महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांवरचा चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे, त्यामध्ये हा प्रसंग बहुधा इंटरव्हलच्या आधी येतो। तो सुटल्या सुटल्या मी बाहेर आलो आणि जब्बारला म्हणालो तुझ्या हिमतीची दाद दिली पाहिजे, कारण या विषयावर कोणी बोलायची हिंमत करत नाही, हे सांगायची हिंमत करत नाही आणि तू हे जाहीररित्या शासनाच्या फिल्म मध्ये दाखवलेला आहे। तुम्हाला जी दूरदर्शनची मालिका निर्माण झाली संविधानावरची त्यातही पाहायला मिळेल। मित्रांनो, यावर प्रतिप्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरोजिनी नायडू त्यावेळेस होत्या यांनी केला, कारण तोपर्यंत संविधानाचा ड्राफ्ट तयार झालेला होता। राव यांनी त्याच्यावर अंतिम हात फिरवला होता, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचंही योगदान होतं आणि त्यावेळेसचे जवळपास सगळ्यात मोठे पुढारी हे बॅरिस्टर राहिलेले होते। त्यामुळे संविधान तर आपणही बनवू शकतो, त्यासाठी आंबेडकर ज्यांचं आपलं फारसं सख्य नाही त्यांची काय गरज आहे असा स्वाभाविक प्रश्न विचारला गेला। त्यावर महात्मा गांधी असं म्हणाले की आपल्याला जे संविधान बनवायचं आहे ते काँग्रेसचं बनवायचं आहे की संपूर्ण देशाचं बनवायचं आहे, आणि जर संपूर्ण देशाचं बनवायचं असेल तर आंबेडकरांचा योगदानाचा अत्यंत महत्वाचा वाटा त्यामध्ये असणार आहे। ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरूंना पटली, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून घेतलं। ज्यावेळेस त्यांना हे सांगितलं त्यावेळेस महात्मा गांधी तुमच्याबद्दल काय बोलले हेही सांगितलं आणि ते म्हणाले की तुम्ही माझ्या राष्ट्रीय सरकारमध्ये सामील व्हा। आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं फारसं सख्य नव्हतं, गांधींबद्दल त्यांचे मतभेद होते आणि तरीही आंबेडकरांनी मोठ्या मनानं ही विनंती मान्य केली, कारण त्यांना माहित होतं की संविधानामध्ये जर मला योगदान देता आलं तर मी या देशामधल्या शेवटच्या माणसांना न्याय देऊ शकेल, आणि या पद्धतीनं बाबासाहेबांची एंट्री झाली। आता अडचण अशी होती की बाबासाहेब संविधान सभेवरच नव्हते, संविधान सभेच्या आधीच निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या लीगल कायद्यानुसार झालेल्या होत्या। त्यामध्ये अखंड भारतामधनं 389 सदस्य निवडून आले होते। संविधान सभेच्या निवडणुका झाल्यानंतर भारताची फाळणी झाली आणि भारतामधला जो काही भाग गेला तो पाकिस्तान म्हणून जाहीर झाला। डॉक्टर बाबासाहेब ज्या बंगालच्या भागामधनं निवडून आले होते तो भाग पाकिस्तानात गेला। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान बनवायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानचं बनवू शकत होते, ते म्हणजे त्यामध्ये सम्मिलित होऊ शकत होते, भारताच्या संविधानामध्ये ते सम्मिलित होऊ शकत नव्हते। यावर मार्ग काढण्यात आला। मुंबई प्रांतामध्ये एम.आर. जयकर नावाचे गृहस्थ निवडून आले होते, त्यांनी राजीनामा दिला किंवा द्यायला लावला, पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या लोकांनी निवडून आणलं
काँग्रेसच्या लोकांनी निवडून आणलं आणि त्यानंतर रीतसर बाबासाहेब संविधान सभेमध्ये येऊ शकले. तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की भंडाऱ्याला पडलं, भंडाऱ्याला पडलं, भंडाऱ्याला पडलं. संविधान सभा ही पहिली संसद ज्यातनं संविधान निर्माण झालं त्यामध्ये, कारण या सगळ्या निवडणुका डायरेक्ट नव्हत्या, इनडायरेक्ट निवडणुका होत्या. काही स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी निवडून देत असत आणि तिथे काँग्रेसचीच माणसं मेजॉरिटीमध्ये होती. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिलं. पुण्यामधनं म्हणजे मुंबई प्रांतामधनं ते निवडून आले आणि मग या देशामध्ये 1947 15 ऑगस्टला हे लिगल सरकार जे अस्तित्वात आलं. त्यानंतर काही दिवसांनी 29 ऑगस्ट 1947 ला संविधान सभेची जी बैठक झाली त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी गठीत करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे चेअरमन झाले. आणि पुढे 2 वर्षांमध्ये त्यांनी अतिशय मेहनतीनं प्रचंड आपलं डोकं वापरून लोकांसोबत सातत्यानं संवाद करून या पद्धतीचं संविधान निर्माण केलेलं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानामध्ये प्रचंड मोठा वाटा आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा वाटा जो आहे तो हा आहे की या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. यातले मेजॉरिटी सदस्य काँग्रेसचे होते. गांधींना मानणारे, नेहरूंना मानणारे, ते विचार स्वीकारणारे म्हणजे ही 4 गुण्य स्वीकारणारे मेजॉरिटी काँग्रेसवाले जरी असले तरी त्यामध्ये अनेक लोक टिळकांच्या विचारधारेचे होते. आणि असं असताना सुद्धा बाबासाहेबांनी सगळ्यांना कन्व्हिन्स करत करत हे संविधान एकमताने पारित झालेलं आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. हे त्यांचं अतिशय मोठं कौशल्य राहिलेलं आहे. आणि मग हे 4 मूल्य मानणारं हे संविधान तुमच्या माझ्या वाट्याला आलेलं आहे. ज्या संविधानामध्ये तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असाल तरी तुम्हाला समान सन्मान आहे, समान अधिकार आहे, समान कायदा लागू होतो आहे. एवढेच नव्हे तर बंधुभावानं आपल्याला जगायचं आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे, विचार प्रगट करण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणी कोणाशी लग्न करायचं हा त्याचा अधिकार आहे. आणि जस्टिस म्हणजे केवळ कोर्टातलं जस्टिस नाही. इथे प्रस्तावनेमध्ये स्पष्ट शब्द आहे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय हा या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला प्राप्त होईल. या पद्धतीनं संपूर्ण देश चालेल हे या देशाचं स्वप्न आहे. मित्रांनो, यापूर्वीची मनुस्मृती नावाचं प्रकरण काय होतं? मी नेहमी म्हणतो की जो जो स्वतःला हिंदू म्हणवतो त्याने प्रत्येकानं एकदा तरी मनुस्मृती वाचली पाहिजे. मी स्वतःला हिंदू म्हणवतो आणि मला हिंदू म्हणण्याचा 100% अधिकार आहे. कारण या देशामध्ये जो माणूस हिंदू आई बापांच्या पोटी जन्माला येतो तो हिंदू असतो. हिंदूंमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारधारा आहेत. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळी दर्शनं आहेत. त्यामध्ये 4 नास्तिक दर्शनं आहेत. एक चार्वाक दर्शन ज्यामध्ये ते देव मानत नाही आणि वेदही मानत नाही. दुसरं लोकायत दर्शन, त्यामध्येही ते देव मानत नाही आणि वेदही मानत नाही. बौद्ध दर्शन, जैन दर्शन, एकेकाळी ही नास्तिक दर्शनं मानली जायची. आजच्या अवस्थेवरनं तुम्ही अंदाज करू नका. त्याशिवाय जी 6 आस्तिक दर्शनं मानली जायची त्यामध्ये एक सांख्य दर्शन आहे जे वेद मानतं, वेद प्रामाण्य मानतं पण देव मानत नाही. म्हणजे त्या अर्थानं पाहिलं तर आपल्या भाषेनुसार तेही नास्तिक आहेत पण ते वेद मानतात म्हणून त्याला आस्तिक दर्शन म्हटलं जातं. म्हणजे जे स्वतःला हिंदू म्हणत होते, हिंदू हा शब्द नंतर आलेला आहे, जे लोक स्वतःला भारतीय म्हणवत होते किंवा जे काही म्हणत होते त्या काळामध्ये त्याचा अर्थ असा होता, सनातनी म्हणत होते, त्याचा अर्थ वेगवेगळ्या विचारधारा बाळगणारे लोक स्वतः वेगवेगळे विचार एकत्र बाळगत असून सुद्धा स्वतःचं अस्तित्व एक मानत होते. आणि त्यामुळे मला हिंदू म्हणण्याचा 100% अधिकार आहे.
आता मित्रांनो, मनुस्मृतीमध्ये नेमकं काय होतं, ज्याबद्दल एवढं सातत्यानं बोललं जातं, आपण सारखं बोलतो, हे मनुवादी विचारांचे म्हणजे नेमकं काय आहे. मनुस्मृतीमध्ये काही 2-4च फक्त उदाहरणं मी तुमच्या पुढ्यामध्ये ठेवणार आहे. ब्राह्मणों की सेवा करना शूद्रों का मुख्य कर्म है. आता लोकमान्य टिळकांच्या व्याख्येनुसार, आणि त्यांच्यापेक्षा अधिक विद्वान माणूस आपल्याला सापडणार नाही. बरं, त्यांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये अतिशय मोठं योगदान राहिलेलं आहे. लोकमान्य टिळकांनुसार ब्राह्मण वगळता सारेच्या सारे शूद्र, म्हणजे या उरलेल्या 95% 94% जे काही असतील त्या लोकांचं मुख्य कर्म काय आहे? ब्राह्मणांची सेवा करणं. ब्राह्मणांची सेवा केल्यानंतरच पुण्यकर्म लाभतं, मोक्ष मिळू शकतो, देवप्राप्ती होऊ शकते. इतर काहीही केल्यानं कधीही हे प्राप्त होऊ शकत नाही, असं वचन मनुस्मृतीमध्ये स्पष्टतः आहे. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, यदि पेशाब कर दे तो लिंग कटवा दे, उसकी ओर अपान वायु निकाले तो गुदा कटवा दे. आता मित्रांनो, पहिली 2 वचनं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे बाबा, एखाद्याने थुंकला गर्वाने, त्याचे ओठ कापले, लिंग कापलं. अपान वायू निकाले म्हणजे पादणे, म्हणजे एखाद्या ब्राह्मणाकडे जर तो पादला तर त्याची गुदा कापून टाकायची. पादण्याबद्दल कोणी गॅरंटी देऊ शकतो का? जसं आपले मोदीजी 56 इंच छाती बडबड सांगतात, ये मोदी की गॅरंटी है, तसं तुम्ही म्हणू शकता का, ये मेरी गॅरंटी है, मैं जिंदगी भर किसी के सामने नहीं पादूंगा? पॉसिबल आहे का? शरीर क्रियेचा तो एक भाग आहे. समजा एखादा ब्राह्मण समोर न येतो आहे, एखादा माणूस त्याला कुर्निसात करतो आहे किंवा नमस्कार करतो आहे, आणि समजा त्या बिचाऱ्याचं सुटलं तर त्याची गुदा कापून टाकायची. काय पण नियम होते, जरा अंदाज घ्या. ब्राह्मण की संपत्ती राजा द्वारा कभी भी नहीं ली जानी चाहिए. काही झालं तरी ब्राह्मणाची संपत्ती राजानं ताब्यात घेता कामा नये. राजा यज्ञ करे धर्म के लिए, राजाने वारंवार धर्माकरता यज्ञ केले पाहिजे. पण यज्ञ केल्यानंतर त्याने काय केलं पाहिजे? राजा यज्ञ करे, ब्राह्मणों को स्त्री, नंबर 1 वर आहे स्त्री, नंबर 2 गृह, शय्या, वाहन आदि भोग साधक पदार्थ तथा धंदे. म्हणजे जेव्हा जेव्हा राजा यज्ञ करेल, वर्षातनं त्याने जर 2 यज्ञ केले तर प्रत्येक ब्राह्मणाला त्याने धन द्यायचं आहे, पण सगळ्यात पहिले स्त्री द्यायची आहे, नंतर शय्या द्यायची आहे म्हणजे बेड द्यायचा आहे, त्यानंतर त्याला घर द्यायचं आहे, वाहन द्यायचं आहे, आणि हा भोग साधक पदार्थासोबत धन पण द्यायचं आहे. ब्राह्मणांना, ब्राह्मण पुरुषांना कोणाकोणासोबत लग्न करण्याचा अधिकार होता? ब्राह्मण पुरुष ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत असत, क्षत्रिय स्त्रीशी लग्न करू शकत असत, वैश्य स्त्रीशी लग्न करू शकत असत, शूद्र स्त्रीशी सुद्धा लग्न करू शकत असत. किती बायकांसोबत लग्न केलं पाहिजे? अट नाही. 4ची वगैरे सुद्धा अट नाही. पाहिजे तेवढ्या बायकांसोबत लग्न करावं. दरवर्षी राजा आहे दक्षिणा द्यायला, त्यामुळे चिंताच नाही. बरं, राजाने केवळ दक्षिणा नाही द्यायची, दरवेळेस भोगण्यासाठी स्त्री द्यायची आहे. म्हणजे ब्राह्मणाला, एका ब्राह्मणाकडे किती स्त्रिया असू शकतील याचा तुम्ही अंदाज करू शकता. आणि याच्या उलट ब्राह्मण स्त्रीची अवस्था काय होते? ब्राह्मण स्त्रीनं केवळ ब्राह्मण पुरुषासोबतच लग्न केलं पाहिजे. ब्राह्मण स्त्रीने क्षत्रिय स्त्री पुरुषाशी, वैश्य किंवा शूद्र पुरुषाशी लग्न करता कामा नये. हा प्रतिलोम विवाह निषिद्ध होता. समजा चुकून प्रेमात पडून किंवा काही करून जर एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं खालच्या वर्णाच्या लोकांशी लग्न केलं तर तिची मुलं चांडाळ गणली जाल.
चांडाळांना घरामध्ये किंवा गावामध्ये राहण्याचा अधिकार नसे, गाव कुसाबाहेर सुद्धा राहण्याचा अधिकार नसे, त्यांनी स्मशानातच राहिलं पाहिजे आणि गावाकडे कधी भरकटता कामा नये, फिरकता कामा नये, या पद्धतीचे स्पष्ट आदेश मनुस्मृतीमध्ये आहेत. आज मित्रांनो, माझ्या 3 मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत. एक आहेत नरेंद्र जाधव, जे रिझर्व्ह बँकेचे महत्वाचे अधिकारी राहिलेले होते. डॉक्टर नरेंद्र जाधव माझ्या मुंबई समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. दुसरे आहेत आमचे प्रकाश आंबेडकर. तिसरे आमचे मित्र आहेत रामदासजी आठवले. तिघांच्याही बायका ब्राह्मण आहेत. मनुस्मृतीनुसार तिघांची मुलं चांडाळ असती जर या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती तर. या देशानं या राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक ब्राह्मण स्त्रीला सुद्धा अधिकार दिलेला आहे की ती पाहिजे त्या पुरुषासोबत लग्न करू शकते, कोणत्याही वर्णातला असला तरी त्याच्याशी लग्न करू शकते. ज्याला जो पुरुष आवडला असेल, ज्या पुरुषाच्या ती प्रेमात पडली असेल, त्याच्यासोबत तिला लग्न करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार प्रत्येक ब्राह्मण स्त्रीलाही प्राप्त झालेला आहे. ब्राह्मण पुरुषांना या राज्यघटनेनं काय दिलं? इतरांना तर दिलंच आहे. मी तर सांगतोच आहे की प्रत्येक शूद्राला माणूस म्हणून अधिकार दिलेला आहे. पण ब्राह्मण पुरुषांना सुद्धा काय दिलेलं आहे? माझे दुसरे एक मित्र आहे नितीनजी गडकरी, कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहे. जर त्यांना मनुस्मृतीनुसार वागायचं असतं तर काय करावं लागलं असतं? एक तर ते मंदिरामध्ये पूजा करू शकले असते किंवा घरी घरी जाऊन पूजा करू शकले असते, किंवा गुरुकुलामध्ये शिक्षक म्हणून त्यांना काम करता आलं असतं. पण आज ते जगभरामध्ये रोडकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना कधीही रोडकरी बनता आलं नसतं. या देशामधल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला एक माणूस म्हणून जगण्याचा, पाहिजे तो व्यवसाय निवडण्याचा, स्वतःच्या विचारांनुसार कायदे पाळत पाळत जगण्याचा हा अधिकार पहिल्यांदा या मनुस्मृतीनं दिलेला. तुमच्या मनात कदाचित असा मुद्दा येईल की मानव ब्राह्मणांचा फार द्वेष करतात. मी मुळीच ब्राह्मणांचा द्वेष करत नाही. माझे सगळ्यात उत्तम गुरु हे ब्राह्मण आहेत. म्हणजे विनोबा भावेंच्या सहवासात मी वाढलेलो आहे. आचार्य दादा धर्माधिकाऱ्यांनी आमची बौद्धिक मशागत केलेली आहे असं मी मानतो आहे. पत्रकारिता मी तरुण भारतामधनं सुरुवात केली. माबू वैद्य जे RSS चे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहे आणि दिबा घुमरे जे खरे म्हणजे तरुण भारताचे संपादक, या दोघांच्या तालमीमध्ये मी पत्रकारिता शिकलेलो आहे. माझे विचार जरी वेगळे असले तरी कोणाच्याच जातीवरनं मी कोणाचा द्वेष करत नाही. आणि केवळ एखादा माणूस विशिष्ट जातीमध्ये जन्मला म्हणून त्याला ती जात मी चिकटवत नाही. कारण आपल्या हातात नाही आपण कुठे जन्माला यायचं. मी थोडंच ठरवलं होतं एका शेतकऱ्याच्या कुठे जन्माला यायचं. तुम्ही थोडंच ठरवलं इथे जन्माला यायचं. आपला जन्म अपघातानं होतो कारण ही सोसायटी आपण निर्माण केलेली आहे, जाती आपण निर्माण केलेल्या आहेत. या निमित्तानं गाडगे महाराजांचं एक वाक्य तुम्हाला आठवावं, सांगावं असं वाटतं. गाडगे महाराज जाहीर लोकांना विचारायचे, का रे तू कोण वय रे? समोरचा माणूस म्हणायचा मी महार आहे. आणि तू कोण वय रे? मी मराठा आहे. आणि तू कोण वय रे? मी बामण होय. आणि तू कोण? मी माळी. मग गाडगे महाराज म्हणायचे, अरे हा महार, हा बामण, मला वाटलं हा बामण आहे. एवढा मोठा माणूस, याले किमान 4 डोळे असत. हा मराठा तर लई तालेवार, याले किमान 3 डोळे असत. अरे मी पाहतो तर साऱ्याले 2च डोळे, 2च हात, 2च पाय, 1च नाक, साऱ्याचा जन्म एकाच मार्गानं. अरे बाबा, देवानं नाही या जाती निर्माण केल्या, या जाती माणसानं निर्माण केल्या. आतापासून विचारलं तुम्ही कोण होय तर काय सांगा? मी माणूस वय, मी माणूस वय. एकही वर्ग न शिकलेले गाडगे महाराज हे सांगायचे. त्यामुळे मित्रांनो, एखादा माणूस ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला पण तो स्वतःला इतर माणसांच्या बरोबरीचा समजत असेल, सगळी माणसं समान आहेत असं मानत असेल, तर त्याला आपण ब्राह्मण मानता कामा नये. आणि एखादा माणूस ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला न येता दुसऱ्या जातीमध्ये जन्माला आलेला असेल आणि तो असं मानत असेल की मी अमुक जातीमधला आहे त्यामुळे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे,
ब्राह्मण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तर हा ब्राह्मणी मनोवृत्तीचा माणूस आहे, हा मनुवादी मनोवृत्तीचा माणूस आहे, म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे. या पद्धतीनं आपण जातींकडे पाहायला आजच्या काळामध्ये शिकलं पाहिजे. आता मित्रांनो आणखी एक दोन तुम्हाला सांगतो. शूद्र की हत्या, तुमची माझी किंमत या देशामध्ये काय होती? ब्रह्महत्या सगळ्यात मोठं पातक आहे. काही झालं, दुनिया इकडची तिकडे गेली, ब्राह्मणाने काही केलं तरी कधीही ब्रह्महत्या करायची नाही, ब्राह्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची नाही, असे स्पष्ट आदेश होते राजांना. आणि शूद्र हत्येबद्दल, शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली मेंढक की हत्या के समान है. म्हणजे या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची स्थिती काय होते? कुत्ता बिल्ली मेंढक म्हणजे बेडूक यांच्या लायकीची तुमची माझी, त्यांची हत्या करणं काय आणि शूद्र माणसांची हत्या करणं काय इक्वल होतं, हे या देशामधलं वचन होत. आणि तिथून आपण इथपर्यंत प्रवास केलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला ठणकावून सांगतो की या देशामध्ये हिंदू राजे होते आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य तुमच्या माझ्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर होतं. या देशामध्ये मुस्लिम राजे 700-800 वर्ष राहिले आणि तरीही तुमच्या माझ्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. या देशामध्ये अत्यंत आधुनिक असणारे इंग्रज 150 वर्ष राज्य करत होते आणि त्यांच्याही राज्याच्या काळात तुमच्या माझ्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. म्हणूनच शाहू महाराजांना या पद्धतीनं सहन करावं लागलेलं आहे. पहिल्यांदा या पद्धतीचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि मग अलीकडच्या काळामध्ये हिंदू राष्ट्राच्या कल्पना केल्या जातात आणि मला दरदरून घाम फुटतो, कारण मला आपला देश काय होता हे नीट माहित आहे. म्हणून मला एक प्रश्न असा पडतो की आपल्या देशामध्ये 80% हिंदू आहे, लोकशाही आहे, त्यामुळे स्वाभाविकच हिंदूंचं बहुसंख्याक हिंदू असल्यामुळे या देशाचे सगळे पंतप्रधान आतापर्यंत हिंदूच राहिलेले आहेत. तुम्ही म्हणाल मनमोहन सिंग, हे लोक शिखांना पण हिंदूच मानतात, त्यामुळे या देशाचे सारे पंतप्रधान सगळ्यात पॉवरफुल पद पंतप्रधान पदाचं तेही हिंदूच राहिलेले आहे. दुसरा अर्थ याचा असा आहे की या देशामध्ये हिंदूंचंच राज्य राहिलेलं आहे. असं असताना यांना स्वतंत्र हिंदू राष्ट्र का हवा आहे हे जरा समजून घ्या. धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या आव्हान करतो, आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. याचं हिंदू राष्ट्र कसं आहे याचा एक व्हिडिओ अतिशय प्रचलित आहे. 1922 सालचा आहे, 2022 सालचा आहे. या व्हिडिओमध्ये तो दिसतो आहे की त्याच्या पायावर एक अस्पृश्य माणूस डोकं ठेवायला येतोय, त्याचा भक्त. हा त्याच्यावर खेकसतो, ए छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत. हे यांचं हिंदू राष्ट्र आहे. जो कोणी तुमच्याशी हिंदू राष्ट्राबद्दल बोलायला येईल त्याला पहिला प्रश्न विचारा, मनुस्मृतीचं तुम्ही काय करणार आहात? धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या महाराजांचं तुम्ही काय करणार आहात? RSS चे प्रमुख मोहन भागवत यांचं एक 22 मधलंच एक वचन आहे. तुम्हाला गुगलवर तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला सापडेल. ते म्हणतात, आमची जी राज्यघटना निर्माण झालेली आहे ते युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. ही जी राज्यघटना युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे ती आम्हाला बदलवून भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायची आहे. समता हे कधीही भारतीय मूल्य नव्हतं. तुम्ही सगळे गधे घोडे डुक्कर सगळे एकत्र एका पातळीवर त्यांच्या भाषेत. तिथे ब्राह्मण श्रेष्ठ, शूद्र कनिष्ठ, बंधुता होती या देशामध्ये. माझ्या वयाची जी माणसं आहेत त्यांनी जर आपलं बालपण आठवून पहा. वाड्याच्या आत काही अतिशूद्र माणसांना प्रवेश नसायचा, त्यांना प्रेमाने चहा दिला जायचा.
पण चहा देताना त्यांची कपबशी स्वतंत्र असायची, ती त्यांना विसळून आणावी लागायची, त्यामध्ये चहा टाकला जायचा, ते चहा प्यायचे आणि स्वतःची कपबशी स्वतः धुवून आणायचे आणि ज्यांना वाड्याच्या आत प्रवेश होता त्यांना मात्र स्वतःच्या हाताने चहा दिला जायचा आणि घरातली माणसं त्यांचा चहा धुवायची म्हणजे कपबशी धुवायची. हे सगळं चित्र आपण पाहिलेलं आहे, आपल्याला माहित आहे. आपण खूप बदललो, पण हे बदलण्याच्या आधीचं जे चित्र आहे त्याला आपण बंधुता म्हणू शकतो. मग या देशामध्ये स्वातंत्र्य नव्हतं, शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं, स्त्रियांना तर मुळीच नव्हतं. स्त्रीनं स्वातंत्र्य मराठी लहानपणी बापानं, लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं सांभाळायची ती गोष्ट, त्यांच्या आज्ञेमध्ये न राहायचे. तिथपासून तर स्त्री इथपर्यंत वाटचाल करत आलेली आहे आणि या भारतामध्ये स्त्रियांना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, हे सगळं आज जे आपल्याला प्राप्त झालं ते यांना नको आहे, कारण हे भारतीय मूल्यांनुसार नाही. म्हणजे यांना पुन्हा मनुप्रणित राज्यघटना निर्माण करायची आहे. त्यानंतर भिडे गुरुजींचं एक वचन अतिशय प्रसिद्ध आहे. ते असं म्हणाले, तुकाराम आणि ज्ञानेश्वरापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहेत. त्यावर खूप चर्चा झाली टीव्ही मध्ये, त्यामुळे तुम्हा सगळ्यांनी ते कधी ना कधी ऐकलेलं आहे. ज्ञानेश्वरांपेक्षा आणि तुकारामांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानेश्वर म्हणतात, संत ज्ञानेश्वर म्हणतात, काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, येथे कुळ जाती वर्ण आघवेची गा. कारण कुळ जात वर्ण सगळं अकारण आहे असं सांगणारे ज्ञानेश्वर. किंवा ब्राह्मणाशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. म्हणजे एखादा महार शिवला म्हणून जो ब्राह्मण रागावत असेल त्याला एकच प्रायश्चित आहे, त्याने देहत्याग केला पाहिजे, म्हणजे आत्महत्या केली पाहिजे. इतकं कठोर वचन वापरणारे तुकाराम महाराज यांना चालतील कसे? आणि म्हणून यांना तुकाराम आणि ज्ञानेश्वर संतांपेक्षाही मनु महाराज म्हणजे मनुस्मृती निर्माण करणारे श्रेष्ठ वाटतात. हे भिडे गुरुजी आमच्या अमरावतीमध्ये आले आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी एक मुक्ताफळ उधळलं. महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई मुसलमान मालकासोबत, त्यातून गांधींचा जन्म झाला. जाहीर वक्तव्य होतं त्यांचं, सगळीकडे छापून आलं, टीव्ही पासून सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल. आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा यांना कोणी अधिकार दिला? याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी एकेकाळी जिजाऊ मातेंबद्दल आणि शिवाजी राजांबद्दलही याच पद्धतीचे उद्गार काढले होते. त्याला आपण जेम्स लेन प्रकरण असं म्हणतो. बरं, जे काही भिडे गुरुजी बोलले त्याच्यावरच्या ज्या क्रिया प्रतिक्रिया व्हायच्या त्या झाल्या. विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणाले, ते काहीही असलं तरी भिडे गुरुजी आमच्याकरता परमपूज्य आदरणीय गुरुजी आहेत. इतक्या हलकट मनोवृत्तीच्या माणसांचं हलकट मनोवृत्तीद्वारा समर्थन करणारे देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं सरकारमध्ये राहिली पाहिजे की त्यांना आपण हकललं पाहिजे? आपण प्रत्यक्षामध्ये त्यांना हकललं. महात्मा गांधी कोणी रस्त्यावर चालणारा एराटेरा माणूस आहे का? या देशाचा राष्ट्रपिता आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. ही 4 मूल्य रुजवण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. अशा माणसाबद्दल तुम्ही इतके अनुदार उद्गार काढता, दुसऱ्यांच्या आईच्या चारित्र्याची चिवडाचिवड करता आणि त्याचं तुम्ही समर्थन करता. ही तुमची जी मनोवृत्ती आहे ती या देशामध्ये चालता कामा नये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, यांना मी शेठजी भटजींचं राज्य असं म्हणत असतो. का असं म्हणतो त्याचं कारणही तुम्ही जरा समजून घ्या. 1975 साली जून मध्ये 25 जूनला आणीबाणी लागू झाली. 26 जूनला आम्ही पोस्टर्स लावले, जेलमध्ये गेलो, 10 महिने जेलमध्ये काढावे लागले.
जेलमधनं सुटलो, पुढे 10 महिने इकडे तिकडे वावरत होतो. 1977 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली. विदर्भामध्ये त्यावेळेस दोनच पक्ष होते. एक हा ज्याला जनसंघ म्हणतात, त्यावेळेस आम्ही त्यांना शेटजी भटजीची पार्टी असं म्हणायचो, आणि दुसरा होता जामवंतरावांचा फॉरवर्ड ब्लॉक. या दोन पक्षांना आम्ही एकत्रित घेऊन जनता पार्टीचं गठन केलं. 77 साली इंदिरा गांधींच्या विरुद्ध दणकून प्रचार केला. 78 साली विधानसभेमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध दणकून प्रचार केला. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केला. तीनही ठिकाणी सत्ता बदल झाला आणि त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून अलिप्त राहिलो. आम्हाला असं वाटत होतं की ही माणसं आता जनता पार्टीमध्ये आलेली आहे, जयप्रकाश नारायणच्या विचारांनीही बदलता आहे. पण 1984 साली जनता पार्टीमधनं बाहेर पडली. त्यांनी बीजेपी नावाचा पक्ष स्थापन केला. 84 साली यांचे दोनच खासदार निवडून आले. यांच्या लक्षात आलं की पुन्हा जर आपल्याला उभं राहायचं असेल तर गांधींच्या किंवा जयप्रकाशांच्या विचारांनी आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून यांनी पुन्हा आपलं सांप्रदायिक मूळ स्वरूप बाहेर काढलं. अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे या पद्धतीचा नारा दिला. त्यांचं आंदोलन त्या दिशेनं सुरू झालं. 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि या देशामध्ये ओबीसींना म्हणजे विद्यार्थी म्हणून सुद्धा आणि इकडे नोकऱ्यांमध्ये सुद्धा रिझर्वेशन्स मिळायला लागले. हे रिझर्वेशन्स मिळायला लागले. या मंडलला उत्तर देण्यासाठी त्यांनी आपलं कमंडल अधिक तीव्र केलं. सोमनाथ पासून अवघ्या काही महिन्यांमध्येच सोमनाथ पासून त्यांनी रथयात्रा सुरू केली. त्याची परिणती 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पडण्यामध्ये झाली. 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद कोसळली आणि देशभर दंगली उसळल्या. त्यामध्ये 2000 माणसं मारली गेली. आमच्या एकट्या मुंबईमध्ये 900 माणसं मारली गेली. मुंबईमध्ये तेव्हापासून मी मुंबईत राहतोय 90 सालापासून. मुंबईमध्ये तब्बल 50 दिवस हिंदू मुस्लिम दंगली सुरू होत्या. संपूर्ण मुंबई असुरक्षित होती. मुंबईमधल्या दंगली थांबत नाही म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असणारे शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं. आणि शरद पवार आल्यानंतर मंत्रालयात आल्या बसले आणि 72 तासांमध्ये संपूर्ण मुंबई मधल्या दंगली आटोक्यात आल्या. हे या माणसाचं सामर्थ्य राहिलेलं आहे. त्यानंतर प्रतिक्रिया म्हणून मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटामध्ये 257 माणसं डायरेक्टली मारली गेली आणि 1400 पेक्षा अधिक माणसं जखमी झाली. दुसरा प्रसंग गुजरातमध्ये 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्री झाले. 2002 मध्ये गोथरा कांड घडलं. गुजरातमध्ये अतिशय तीव्र हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. त्यामध्ये 2000 पेक्षा अधिक माणसं मारली गेली. अनेक कोर्ट केसेस झाल्या. त्यामध्ये कोर्टामधले ताशेरे आहे की या दंगलींमध्ये प्रत्यक्ष सरकारी यंत्रणा इन्व्हॉल्व होती. सरकारी मुख्य पदांवर असणारी माणसं इन्व्हॉल्व होती आणि म्हणून अनेक खटले गुजरात मधनं काढून मुंबईमध्ये हस्तांतरित करण्यात आले आणि मुंबई महाराष्ट्रातल्या कोर्टांनी त्यांचे निकाल दिलेले आहेत. या माणसांनी या देशामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण करून मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक वातावरण निर्माण करून अनेक माणसांचे बळी गेले. प्रेतांच्या ढिगाऱ्यावरनं हे सत्तेचा सोपान चढलेले आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. हा यांचा इतिहास आहे. मित्रांनो, यांनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केले आमच्या मोदींनी. तुम्ही ते सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे. मोदींनी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतला. हा काय प्रकार आहे? दक्षिणेमधला चौल वंशीय सम्राट, एका सम्राटाने दुसऱ्या सम्राटाला जेव्हा आपली गादी हस्तांतरित करत असे तेव्हा सेंगोलच्या माध्यमातून ते हस्तांतरण होत असे. ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस दक्षिणेमधनं चेन्नईमधनं त्यावेळेस मद्रास काही ब्राह्मण लोक तो सेंगोल घेऊन आले. 16 किंवा 17 ऑगस्टची गोष्ट आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना तो सेंगोल त्यांनी दिला.
पंडित जवाहरलाल नेहरूंना माहित होतं की मी या देशाचा पंतप्रधान असलो तरी मी या देशाचा सेवक आहे, मी काही राजा नाहीये. आता प्रेमाने कोणी भेट दिलेली वस्तू सज्जन माणूस स्वीकारतो, त्यांनी स्वीकारली, बाजूला ठेवून दिली. पंतप्रधानाला मिळालेल्या भेटवस्तू या देशाच्या असतात म्हणून ते सरळ सरळ संग्रहालयात गेलं. संग्रहालयात तिथपासून आजपर्यंत तो सेंगोल होता. आमच्या मोदींनी नव्या संसदेचं उद्घाटन करत असताना ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये ब्राह्मण मंत्र म्हणतायत, वेदोक्त मंत्र म्हणतायत आणि त्या वेदोक्त मंत्रांमध्ये त्या ब्राह्मणांनी तो सेंगोल मोदींना अर्पण केला. याचा अर्थ त्यांनी स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित केलं. पंतप्रधान आणि सेंगोल स्वीकारतो याचं काहीही नातं असू शकत नाही. ते विसरले की लोकांनी निवडून दिलेले आपण पंतप्रधान आहोत, कारण त्यांच्या डोक्यामध्ये पक्क आहे शेठजी आणि भटजी, शेठजी आणि भटजीचं राज्य, हे भटजीचं राज्य आहे. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल शेठजीचं राज्य कसं, तर अडाणीची संपत्ती पहा 10 वर्षात किती वाढली. 2013-14 मध्ये म्हणजे मोदी सत्तेवर येण्याच्या आधी अडाणीची संपत्ती होती 7.8 अब्ज डॉलर्स, म्हणजे 8 अब्ज डॉलर्स आपण समजूया. 8 वर्षात 1922 पर्यंत ही संपत्ती झाली 268 अब्ज डॉलर. 8 अब्ज डॉलरवरनं अवघ्या 8 वर्षांमध्ये 268 अब्ज डॉलरवर ही संपत्ती जाऊन पोहोचते. याचा अर्थ मित्रांनो किती मोठ्या प्रमाणावर ही वाढ आहे. जगाच्या इतिहासात एवढ्या वेगाने एखादाही भांडवलदार वाढलेला नाही. एका बाजूने या देशामध्ये एवढी विषमता निर्माण झाली की आज 80 कोटी लोकांना अन्नधान्य देऊन जगवावं लागतं आहे, कारण या देशामधल्या 50% लोकांकडे फक्त 3% देशातली संपत्ती आहे. 50% लोक, याचा अर्थ सरळ सरळ 70 कोटी लोक, त्यांच्याकडे केवळ 3% संपत्ती आहे. आणि या देशामधल्या 1% लोकांकडे या देशामधली 40% संपत्ती आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणावर ही विषमता वाढलेली आहे. दारिद्र्य सीमारेषेखाली पुन्हा 29% लोक ढकलले गेले आहे. आज 68-70% लोक या देशामध्ये दारिद्र्य सीमारेषेखाली जगत आहेत. ही सगळी कृपा का आहे, कारण हे शेठजी भटजींचं राज्य आहे म्हणून ही कृपा आहे. आता मित्रांनो आपण पाहूया की आपल्या महाराष्ट्राची अवस्था काय आहे. महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्यांनी महाराष्ट्र हिताचं काम करणं अपेक्षित आहे, पण या सरकारच्या गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकूण 17 मोठे उद्योग महाराष्ट्रामधनं बाहेर गेले. वेदांता फॉक्सकॉनचा 1,54,000 कोटीचा उद्योग, टाटा एअरबसचा 21,935 कोटीचा उद्योग आमच्या नागपूरमधनं गेला. एनर्जी नॅशनल पोलीस अकॅडमी गेली. मुंबईचा हिरे व्यापार सुरतेला हरवला. टेस्ला इलेक्ट्रिक गाडी प्रकल्प आहे, महानंद डेअरी आहे. या पद्धतीचे अनेक मोठे 17 प्रकल्प महाराष्ट्रामधनं बाहेर गेले. आणि आमचे शिंदे फडणवीस नुसते पाहत बसले असं नव्हे, तर ते ढकलण्यासाठी गुजरातला मदत केली. अशा सरकारचं आपण काय केलं पाहिजे. हे जे सध्याचे महाराष्ट्रामधलं सरकार आहे हे दिल्लीश्वरांपुढे आणि प्रामुख्यानं शहा मोदींपुढे गोंडा घोळणाऱ्या लोकांचं सरकार आहे. याबद्दल मला वाटतं तुमच्या माझ्या कोणाच्याही मनामध्ये मतभेद असतात कामा नये. आता मित्रांनो हे सरकार निर्माण कसं झालं, तुम्हा सगळ्यांना तो क्रम माहिती आहे, मी फक्त आठवून देतो. 21 जूनला प्रत्यक्षामध्ये काही आमदार मुंबईतनं निघाले, सुरतेला पोहोचले, तिथून ते उडाले, गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला गेल्यानंतर तिथून काही दिवसांनी ते गोव्यामध्ये आले आणि मग 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत काही मंत्र्यांनी शपथ घेतली. काही दिवसानंतर जो मंत्री होऊ घातलेले होते त्यापैकी एका माझ्या मित्राशी माझी भेट झाली. आम्ही चळवळीपासूनचे मित्र आहोत. ते बोलताना माझ्याशी असं बोलायला लागले, कारण आम्ही तिघच होतो, मी, माझा एक सहकारी आणि ते, त्यांचा कोणी माणूस त्यांच्यासोबत नव्हता. आणि ते माझ्याशी बोलायला लागले की सर आपल्या देशामध्ये आता लोकशाहीच उरलेली नाही, हुकुमशाही निर्माण झालेली आहे. म्हटलं काय झालं. नाही म्हणे आम्ही गेलो होतो ना गुवाहाटीला. गुवाहाटीला गेल्या आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून टाकले
आमच्यावर रात्रंदिवस गुवाहाटी पोलिसांचे पहार, जागेवरनं हलायची सोय नाही, बाहेर जायची सोय नाही, रात्रंदिवस पोलिसांचे पहार. आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंग वरनं दिल्लीचे लोक बोलायचे आणि आम्हाला सांगायचे आता आपलं सरकार निर्माण होणार आहे आणि हे सरकार पुढच्या निवडणुका येईपर्यंत म्हणजे जवळपास 2.5 वर्ष चालणार आहे. कसं चालेल 2.5 वर्ष हे सरकार? तो डिफेक्शन लॉ आहे ना, पक्षांतर बंदी कायदा. तुम्ही काही एका वेळेस 40 लोक गेले नव्हता, थोडे टप्प्याटप्प्यानं गेलात, सगळे पक्षांतर बंदी कायद्याखाली येतात. मग ते सर त्याची काळजी करू नका, आम्हाला ऑलरेडी सांगितलं की कोर्टामधनं सुद्धा आपल्याच बाजूने निर्णय येतील. कोर्टामधनं कसे काय निर्णय येतील पाहतो ना सर. हायकोर्टाने ऑलरेडी मुदत वाढवून दिली आणि मुदत वाढवून दिली तर निश्चितपणे त्या काळामध्ये राज्यपालांनी काही निर्णय घेता कामा नये. किंवा राज्यपाल निर्णय घेत आहेत असं दिसल्यावर हायकोर्टाने म्हणायला पाहिजे मी मुदत वाढवून दिली, थांबा तोपर्यंत काही करू नका. पण असं काही झालं नाही. इकडे मुदत वाढवून दिली, त्यामुळे उपाध्यक्षांना पक्षांतर बंदी कायद्याखाली काही निर्णय घेता आला नाही. दरम्यानच्या काळामध्ये राज्यपालांनी एकनाथ शिंदेना बोलावून घेतलं, त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि नवं सरकार अस्तित्वात आलं. मी म्हणालो ठीक आहे, पण सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये केस जाईल. त्यावर माझ्या मित्रांनी मला काय ऐकलं, सर त्याची काळजी करू नका, सुप्रीम कोर्टातनं सुद्धा असाच निर्णय येईल, 2.5 वर्ष सरकार चालेल. बाळ सरोदे माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, त्यांचा मुलगा असीम सरोदे मोठे वकील आहेत. ते सारखे म्हणायचे की आपले सीजीआय अतिशय निष्पृह आहे, ते बिलकुल घटनेनुसार निर्णय देणार, हे सरकार बरखास्त होणार. मी त्यांना म्हणायचो की हे शक्य नाही, हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे, कारण मी हॉर्सेस माउथ ऐकलेला आहे. आणि खरंच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काय आहे, राज्यपालांनी एकनाथ शिंदेना बोलावून मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. एकनाथ शिंदेनी जो प्रतोद नेमला तो इल्लीगल आहे, याचा अर्थ अध्यक्षांची निवड सुद्धा इल्लीगल आहे. म्हणजे हे अस्तित्वात आलेलं सरकार असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे, पण सुरू आहे. हे सरकार का घालवलं नाही, त्यावर सीजीआय म्हणतात, आपले मुख्य न्यायमूर्ती म्हणतात की काय करू मी, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यामुळे मला काही करता येत नाही. अरे जर ऑल इल्लीगल सरकार आहे, असंवैधानिक सरकार आहे, तर ते बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्या, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या कोण योग्य आहे, कोण आपलं गद्दार आहे आणि कोण काय आहे. पण सरकार 2.5 वर्ष चालू आहे. या निकालाचं मी वर्णन कसं करतो माहितीये, ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. ऑपरेशन 100% यशस्वी झालेला आहे, पण पेशंट मात्र ऑपरेशन करता करताच मेलेला आहे. सीजीआयला स्वतःचं नाव इतिहासात बदनाम करायचं नाही म्हणून त्यांनी घटनेनुसार काही भागाचा निर्णय दिला, पण सरकार चालू राहील याची काळजी घेतली. त्याचं कारण मित्रांनो असं आहे की आपल्या देशामधली सगळीच न्यायालये प्रचंड दबावाखाली आहे. प्रशांत भूषण यांचा व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे, ते सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आहेत, की सगळ्याच्या सगळ्या हायकोर्टांमधल्या आणि सुप्रीम कोर्टांमधल्या न्यायमूर्तींचे डोझियर्स तयार आहेत, म्हणजे त्यांच्या फाईल्स रेडी आहेत. आणि ह्या ज्या फाईल्स रेडी आहेत त्यामुळे सगळे न्यायमूर्ती प्रचंड दबावाखाली आहेत, कारण त्यांनी इकडचं तिकडचं यांच्या म्हणण्यानुसार केलं नाही तर केव्हा जेलमध्ये ईडी खाली जावं लागेल याची गॅरंटी नाही. आता मित्रांनो, इलेक्शन कमिशन कसं वागलं याबद्दल बोलण्याची गरजच नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी पक्ष निर्माण केला ते शरद पवार, पक्ष त्यांचा नाही, आणखी कोणाचा, चिन्ह पण आणखी कोणाचं. उद्धव ठाकरेंचा पक्ष नाही, आणखी कोणाचा पक्ष, चिन्ह पण त्यांचं. हे जे इलेक्शन कमिशनचे निर्णय आहेत ते नेमके काय आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. आपण आता ईडीकडे लक्ष देऊया. आमचे पत्रकार मित्र संजय राऊत बीजेपी पुढे झुकले नाहीत, त्यांच्या दबावाला दबले नाहीत म्हणून सरळ त्यांना जेलमध्ये पाठवलं. कशासाठी जेलमध्ये पाठवलं, त्यांच्या एका नातेवाईकाने मित्राने 25 लाख रुपये चेकने त्यांना दिले
त्यांना एक फ्लॅट विकत घ्यायचा होता, तो व्यवहार झाला. काही दिवसांनी, महिन्यांनी त्यांनी ते 25 लाख रुपये परत केले. चेकनी दिले, चेकनी परत केले. आता यामध्ये कोणता गैरव्यवहार आहे? पण त्यांना जेलमध्ये टाकलं. 100 दिवसानंतर न्यायमूर्ती म्हणाले की यात काहीच पुरावा नाही, कोणताच गैरव्यवहार नाही, तुम्ही ईडी खाली यांना आतमध्ये ठेवतात कसे, म्हणून त्यांना जमानत दिली. माझे दुसरे एक मित्र, त्यांचं नाव अनिल देशमुख, महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. 14 महिन्यानंतर ते जेलमधनं सुटून आले. नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही एकाच व्यासपीठावर होतो. त्यावेळेस मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं की तुम्ही बीजेपीच्या दबावावर झुकला नाही, ईडीला घाबरला नाहीत, शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादी सोबत राहिलात आणि जेलमध्ये 14 महिने राहिलात पण मुळीच दबला नाही. या तुमच्या मर्दपणाला माझा सलाम आहे. मी जाहीररित्या तो सलाम, कारण जेल काय असतं मला माहित आहे. इमर्जन्सीमध्ये मी 10 महिने जेलमध्ये होतो आणि तुम्ही एवढी जोखीम पत्करली. पण त्यावेळेस मला वस्तुस्थिती माहीत नव्हती. मला एवढंच वाटलं की या माणसाने शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादीला सोडलं नाही, दबावाला झुकले नाही. प्रत्यक्षामध्ये जे घडलं ते त्यांनी मला सांगितलं. ते महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांचा एक माणूस आला. मोबाईलवर देवेंद्रजी त्यांच्याशी बोलले की मी तुमच्याकडे 4 ऍफिडेव्हिट पाठवलेले आहेत, ड्राफ्ट पाठवलेला आहे, त्याचा ऍफिडेव्हिट करून द्यायचंय, तुम्हाला सही करून द्यायची आहे. कारण तुमच्या विरोधामध्ये मुंबई पोलीस कमिशनरनी एक ऍफिडेव्हिट दिलेला आहे. त्या ऍफिडेव्हिट मध्ये ते म्हणतायत की अनिल देशमुखांनी दर महिन्याला इतके पैसे मला गोळा करायला सांगितलेले आहेत आणि त्या आधारावर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. अनिल देशमुखांच्या मनामध्ये ते सगळं चित्र निर्माण झालं की आपण जर यांच्या म्हणण्यानुसार ऐकलं नाही तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. इतके वर्ष आपण मंत्री राहिलो पण आपल्यावर कधी दाग लागला नाही, एक गैरव्यवहार आपल्यावर नाही, त्याचा आरोप नाही. असं असताना आपल्या नातेवाईकांमध्ये आपली काय प्रतिमा होईल वगैरे वगैरे, तरी पण त्यांनी नकार कळवला. हे 4 ऍफिडेव्हिट काय होते? पहिले ऍफिडेव्हिट होते त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की दर महिन्याला इतके पैसे गोळा करा. दुसरं ऍफिडेव्हिट होतं त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, जे कॅबिनेट मंत्री आहे, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा मर्डर केला. नव्या कायद्यानुसार एखाद्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणं इटसेल्फ बलात्कार केला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर आदित्य ठाकरेंनी बलात्कार केला आणि तिचा मर्डर केला असं ऍफिडेव्हिट लिहून द्या. आणि हे ऍफिडेव्हिट केव्हा लिहून मागितलेलं आहे? जेव्हा ऑलरेडी सीबीआयने एन्क्वायरी केली. सीबीआय कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या. केंद्रामध्ये राज्य कोणाचं? मोदी शहांचं. त्या सीबीआयने निर्णय काय दिला की दिशा सॅलियन नावाच्या मुलीचं आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, तो अपघात होता, तिने आत्महत्याही केलेली नाही आणि तिचा खूनही झाला नाही असा सीबीआयचा रिपोर्ट आल्यानंतर या पद्धतीचं ऍफिडेव्हिट लिहून द्या. अनिल परब यांचे अनेक गैरव्यवहार आहेत त्या संबंधीचे एक ऍफिडेव्हिट. आणि अजितदादा पवार त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांनी बंगल्यावर बोलावून घेतलं. त्यावेळेस पार्थ हा त्यांचा मुलगा हजर होता आणि त्याच्या समोर अजितदादांनी अनिल देशमुखांना सांगितलं की दर महिन्याला गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे गोळा करून आणा. अनिल देशमुखांनी नकार कळवला. पुन्हा त्यांचा माणूस आला. माणसाने पुन्हा मोबाईलवर बोलायला सुरुवात केली, म्हणजे देवेंद्रजी बोलायला सुरुवात केली. पूर्वी मी नाव नाही घ्यायचो पण आता ते नाव जाहीर झालेलं असल्यामुळे पुण्यात काही अर्थ नाही. आणि यावेळेस त्यांना सांगितलं की ठीक आहे, अजितदादांबद्दल तुम्हाला कदाचित बोलायचं नसेल, तुमच्या पक्षाचे आहेत त्यांना सोडून द्या, पण बाकी 3 ऍफिडेव्हिट द्या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. अनिल देशमुख विचार करायला लागले की मी स्वतःला वाचवण्याकरता जर या ऍफिडेव्हिटवर सही केली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे जेलमध्ये जातील. आदित्य ठाकरे अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली एका मुलीवरचा बलात्कार
आणि तिचा खून या आरोपाखाली जेलमध्ये जातील, अनिल परब जेलमध्ये जातील, आणि मी स्वतःला वाचवण्याकरता इतर 3 निरपराध माणसांना जेलमध्ये पाठवायचं का? त्यांचं डोकं फुटायची वेळ आली. विचार करून करून आत्महत्या करावीशी काय असं त्यांना वाटत होतं. आणि त्याच वेळेमध्ये मग त्यांनी निर्णय घेतला की काही झालं तरी आपण खोटेपणानं वागायचं नाही, जे होईल ते फेस करायचं. त्यांनी नकार कळवला. दुसऱ्या दिवशीपासून धाड सत्र सुरू झालं. त्यांना अटक झाली. 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. जेलमधली 14 महिन्याची जमानत का मिळाली? कारण ज्या पोलीस कमिशनरने अफिडेव्हिट लिहून दिलं होतं त्यांनी कोर्टापुढे लिहून दिलं की अनिल देशमुख मला कधीच भेटले नाही, त्यांनी मला कधीच पैसे गोळा करायला सांगितले नाही. म्हणजे पहिलं अफिडेव्हिट 100% खोटं. त्यात त्यांनी सांगितलं की मला अमुक अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं. त्या इन्स्पेक्टरने कोर्टापुढे अफिडेव्हिट लिहून दिलं की अनिल देशमुख मला कधीच भेटले नाही, मला कधीच पैसे गोळा करायला सांगितलं नाही. म्हणजे संपूर्ण खोट्याचा डोलारा तयार करायचा, एका व्यक्तीवर दबाव आणून, पोलीस कमिशनरवर दबाव आणून त्याच्याकडनं खोटं अफिडेव्हिट लिहून घ्यायचं. त्या खोट्या अफिडेव्हिटच्या दबावाखाली अनिल देशमुखांकडनं खोटे अफिडेव्हिट लिहून घ्यायचे आणि आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल परब आणि अजितदादा पवार यांना जेलमध्ये पाठवायचं. एवढे पाताळ यंत्री षडयंत्र करणारी ही माणसं आहेत. लोकशाहीला पायदळी तुडवणारी ही माणसं आहेत. राज्यघटनेला उद्ध्वस्त करणारी ही माणसं आहेत. यांना सत्तेतनं हकलणं आणि त्या ठिकाणी पुन्हा राज्यघटना आणि लोकशाही रिस्टोअर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता मित्रांनो, या पद्धतीची ही माणसं आहेत. आता तुमच्या मनामध्ये एक मुद्दा येईल की ठीक आहे, आपण यांना हकलायचंय कारण ही मनुवादी विचारसरणीची, सांप्रदायिक विचारसरणीची माणसं आहेत. या लोकांनी देशामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष पसरवलेला आहे. माझा साधा सवाल आहे, मी एक अतिशय स्वार्थी हिंदू आहे. मला या देशामध्ये बाकीच्या धर्माच्या लोकांची काहीच देणं घेणं नाही. ते राहिले काय गेले काय काही देणं घेणं नाही. मला अतिशय स्वार्थानं जगायचंय. मला स्वतःचं आयुष्य व्यवस्थित जगायचंय. माझ्या बायकापुरांचं आयुष्य व्यवस्थित असलं पाहिजे. माझ्या नातानातवांचं व्यवस्थित असलं पाहिजे. वस्तुस्थिती आहे, या देशामध्ये 20 कोटी मुसलमान आहेत. आता मी काय करू शकतो? या 20 कोटी मुसलमानांना मारू शकतो का? नाही. देशामधनं हटवू शकतो का? कारण कोणत्याच देशामध्ये एवढी जागा नाही की ज्या देशामध्ये ते जाऊन राहू शकते. मग मला जर आनंदानं जगायचं आहे, मला जर माझ्या कुटुंबासोबत आनंदाने जगत असताना प्रगती करायची आहे, अतिशय शांतपणे जीवन व्यतीत करायचं आहे, चांगली नोकरी करायची आहे, उत्तम पोट भरायचं आहे, तर मग जवळ एकच पर्याय उरतो की या देशामध्ये जी जी माणसं आहेत त्यांच्यासोबत मी गुण्या गोविंदानं बंधुभावानं राहावं. त्याशिवाय मजवळ दुसरा कोणताही तरुणोपाय नाही, उपाय नाही, दुसरा पर्याय नाही. एवढाही स्वार्थ असूनही हिंदू माणसांना जर मला माझं हित पाहायचंय, माझा स्वार्थ पाहायचाय, तरी माझ्या सोबतच्या माणसांसोबत मी बरोबरीच्या नात्यानं वागणं, बंधुभावानं वागणं हे अपरिहार्य आहे, नितांत गरजेचं आहे. तेव्हाच या देशामध्ये शांतता राहणार आहे, तेव्हाच या देशामध्ये विकास करण्यासारखं वातावरण राहणार आहे, माझी आणि माझ्या नातवांची प्रगती त्यातनं होणार आहे. आता मित्रांनो, एवढा जरी आपण विचार केला तरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. आता दुसरा मुद्दा विचारतो. आपल्यापैकी अनेकांना वाटतं ते अतिरेकी असतात. अरे 10 अतिरेकी कसाब सारखे आले मुंबईमध्ये आमच्या, अख्खी मुंबई आमची उद्ध्वस्त करून टाकली. हेमंत करकरेंसारखी माणसं मारली गेली आहे ना वस्तुस्थिती. त्यांना 25 लोकांनी साथ दिली. जर 35 लोक या पद्धतीची एवढी उद्ध्वस्तता निर्माण करू शकतात, तर या देशामधल्या 20 कोटी मुसलमानांमध्ये 1% जर अतिरेकी असते तर आपल्या देशाचं काय झालं असतं? 1% म्हणजे 20 लाख. 20 लाख जर मुसलमान अतिरेकी असते तर तुम्हाला मला जगता तरी आलं असतं का? मी या ठिकाणी भाषण देण्यासारखं वातावरण तरी निर्माण झालं असतं काय? म्हणजे मेजॉरिटी मुसलमान या देशामधले नागरिक शांततेने जगत आहेत आणि म्हणूनच आता आपण शांततेने जगू शकतो आहोत. जी काही प्रगती करू शकतो ती करू शकतो आहोत. ही वस्तुस्थिती आपण समजून न घेता जर सांप्रदायिक वातावरण निर्माण करणार असू तर केवळ सत्ता प्राप्त करण्यासाठी आपण माणसांचे मुर्दे पाडणारे आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि यांच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे.
आता मित्रांनो, आपण महाविकास आघाडीचं समर्थन का करायचं? मी कोणतंही काम आंधळेपणानं करत नाही. एकेकाळी इंदिरा गांधींचा प्रचंड विरोध केला, जनता पार्टीचं गठन केलं, काँग्रेसच्या विरोधात नवं सरकार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पत्रकार म्हणून सातत्यानं मी काँग्रेस सरकारांवर टीका करत आलो. आणि असं असताना आज मला का वाटतं आहे, मित्रांनो, गेल्या 3 वर्षांपासून या देशामधली सगळी सामाजिक क्षेत्रातली माणसं प्रचंड अस्वस्थ आहे. कारण आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे, मला स्पष्टता दिसत. ती वाचवणं आपलं कर्तव्य आहे. कारण ही मूल्य घेऊनच आम्ही इतके वर्ष झगडत आलो की समाज या मूल्यानुसार प्रगती करता झाला पाहिजे, त्या दिशेनं समाजानं वाटचाल केली पाहिजे. म्हणूनच मी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करतोय ना, की 4 मूल्य माणसांनी स्वीकारली पाहिजे, माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळाला पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्या देशात होत नाही, तेव्हा मी राहुल गांधींशी विस्तारानं बोललो. 28 मिनिटांपर्यंत त्यांच्याशी चर्चा झाली. दिल्लीला जाऊन खरगेंची मुलाखत घेतली, त्यांच्याशी बोललो. महाराष्ट्रातल्या सगळ्याच काँग्रेसच्या महत्वाच्या पुढाऱ्यांशी बोललो. उद्धव ठाकरेंची किमान या विषयावर 3दा चर्चा केली, विस्तारानं चर्चा केली. 3 वेळे किमान तासभर चर्चा झाली. शरद पवारांची वारंवार चर्चा होते आहे. मी खात्री करून घेतली की आपण ज्यांचं समर्थन करतो, कारण लोकशाही आपल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी सुद्धा मी दणकून प्रचार सभा या इंडिया आघाडीला निवडून द्या यासाठी घेतलेल्या आहेत. आपण जे म्हणतो आहोत ते खरंच होणार आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी. आता जेव्हा माझी 1 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेजींची भेट झाली, त्यावेळेस मी त्यांना असला प्रश्न विचारला. ते अत्यंत सभ्य आहेत, सज्जन आहेत, म्हणून त्यांनी मला हकलून दिलं नाही. दुसरा कोणी नेता असता तर हकलून दिलं असतं. काय प्रश्न विचारला मी? उद्धवजी, ही जी आपली राज्यघटना आहे त्यामधली जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना तुम्हाला पूर्ण मान्य आहे ना? या प्रस्तावनेमध्ये ही जी 4 मूल्य सांगितलेली आहे, ती 4 मूल्य आपल्या समाजामध्ये रुजली पाहिजे आणि त्याकरता शासन चालवलं पाहिजे, हे तुम्हाला पटतं ना? त्यावर ते म्हणाले, मानव हा काय प्रश्न झाला काय? मी घटनेच्या प्रस्तावनेला 100% बांधील आहे. ती मूल्य मला मान्य आहे, ती समाजामध्ये रुजली पाहिजे असं मला वाटतं. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये शंका असते की उद्धव ठाकरे म्हणतात मी हिंदू आहे. हिंदू आहे तर काय बिघडलं त्यामध्ये? त्यांनी आपलं हिंदुत्व अतिशय चांगल्या पद्धतीनं डिफाईन केलेलं आहे. 2च वाक्य त्यांची फक्त मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगतो. पहिले त्यांचं वाक्य आहे की आमचं हिंदुत्व देवळात घंटा बनवणार नाही. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. याचा नेमका अर्थ काय होतो? की आमचं हिंदुत्व चातुर्वर्ण्य मानणार, ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं मानणार नाही, सगळी माणसं समान आहे असं मानणार आहे. दुसरं ते बोलतात, आणि इव्हन आदित्य ठाकरे पण हे मत मांडतात, की आमचं हिंदुत्व हे झोपड्या जाळणार, घर जाळणार नाही, चूल पेटवणार आहे. म्हणजे आमचं हिंदुत्व सांप्रदायिक नाही, हिंदू मुस्लिम द्वेष पेटवणार नाही, आमचं हिंदुत्व जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही, इतरांच्या झोपड्या जाळण्यासाठी, घर जाळण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, तर चूल पेटवणार आहे. म्हणजे विकासाचा दृष्टिकोन ठेवणार आहे, हिंदूंचा विकास व्हावा याकरता प्रयत्न करणारं आमचं हिंदुत्व आहे. इतकं स्पष्टता त्यांनी स्वतःच हिंदुत्व वेगळ्या पद्धतीनं डिफाईन केलेलं आहे. मत हम ब्राह्मण है तुम अछूत हो असं म्हणणारा माणूस धीरेंद्र कृष्ण महाराज याला बीजेपी वाले घेऊन गावोगाव हिंडत आहेत. महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना औरंगाबादला घेऊन आले, गृहमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना नागपूरमध्ये घेऊन आले. त्यामुळे यांचं हिंदुत्व नेमकं काय आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे. हे ब्राह्मणी श्रेष्ठत्व पुन्हा निर्माण करण्याचं आज बाळगणार हिंदुत्व आहे. मित्रांनो, मग आता प्रश्न असा आहे की हे तिघही लोक, म्हणजे शरद पवारांविषयी बोलण्याची गरजच नाहीये. मला वाटतं शरद पवारांच्या विचारांविषयी कोणाच्या मनात शंका असता कामा नये. असतील तर थोडी मी आठवण करून देतो. नामांतराचं मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन तुम्हा सगळ्यांना माहित आहे. अख्खा मराठवाडा दलित वर्सेस मराठा असा पेटलेला होता.
शरद पवार मराठ्यांचे नेते मानले जातात आणि असे असताना त्यांनी त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर केलं. त्यांनी आपली वैचारिक प्रतिबद्धता सिद्ध केली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले, त्यांचं सरकार गेलं आणि मराठ्यांनी त्यांना दीर्घकाळ माफ केलं नाही. आणि त्यामुळे त्यांची वैचारिक प्रतिबद्धता याबद्दल आपल्या कोणाच्या मनामध्ये डाऊटच असता कामा नये. आणि स्वतः राहुल गांधी या राज्यघटनेमधल्या 4ही मूल्यांविषयी अतिशय आग्रही आहेत. हे तर मी अतिशय ठामपणे तुम्हाला सांगू शकतो, कारण त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं आहे आणि त्यांच्या व्याख्यानांवरून आपल्या लक्षात येत आहे. आणि त्यांनी जे न्यायपत्र लोकसभेच्या आधी प्रसिद्ध केलं, ज्याला आपण निवडणुकीचा जाहीरनामा म्हणू शकतो, ते सरळ सरळ राज्यघटनेमधली 4ही मूल्य कशा पद्धतीनं ते आपल्या शासनामध्ये अंमलात आणू इच्छितात, रुजवू इच्छितात, दृढ करू इच्छितात, याचा उत्कृष्ट पुरावा आहे. अतिशय महत्वाचं ते न्यायपत्र आहे. आता मित्रांनो, माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा आहे. शेती प्रश्नांचा माझा अतिशय उत्तम अभ्यास आहे. श्याम मानव नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, त्यावर विस्तारानं मी या विषयासंबंधी मांडणी केली आहे. शक्य झालं तर अवश्य तुम्ही ते ऐका. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन काहीच होणार नाही, खतांच्या किमती कमी करून काहीच होणार नाही, त्यांना बियाणं स्वस्तात देऊन काहीच होणार नाही, बीज स्वस्तात देऊन किंवा फुकट देऊन काहीच होणार नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे त्यांच्या उत्पादित मालाला स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन मूल्य नुसार MSP जाहीर करणं आणि या MSPचा कायदा करणं. राहुल गांधींनी हे अभिवचन जाहीररित्या दिलेल्या न्यायपत्रामध्ये ते नोंदवलेलं आहे आणि इंडिया आघाडीनं हे जाहीररित्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच मान्य केलेलं आहे की आम्ही स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन मूल्याचा MSP देऊ आणि या MSPचा कायदा करू. MSPचा कायदा करू याचा अर्थ त्यापेक्षा कमी किमतीत या देशामध्ये कुणाला काही विकता येणार नाही, विकत घेता येणार नाही, असा त्याचा अर्थ. याकरता हे सरकार बांधील आहे. बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड वाढलेली आहे. सरकारी नोकर भरती 40% जागा भरायच्या आहे. महाविकास आघाडीनं अभिवचन दिलेलं आहे की आम्ही सरकारी नोकऱ्या भरती करू, शिक्षक भरती करू, ग्रामीण रोजगार, छोटे मोठे उद्योग निर्माण करू. अशा खूप गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण यांचं समर्थन केलं पाहिजे. आता मी दोनच मुद्द्यांबद्दल तुमच्या पुढ्यामध्ये बोलणार आहे. एक म्हणजे राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबवायचं ठरवलं काय, आणि लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये आधीच महाराष्ट्र सरकारवर 8 लाख कोटींचं कर्ज झालेलं आहे. अनेकांचे पगार सध्या महाराष्ट्र सरकारला देता येत नाही आणि तरी दर महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले जात आहेत. मग हे महाराष्ट्राचं नुकसान आहे का? आपल्या देशामध्ये मोदींनी 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं भांडवलदारांचं. त्याच्यावरच व्याज मिळून हा आकडा होतो 30 लाख कोटींचा. हे 30 लाख कोटी तुमच्या माझ्या खिशातले गेलेले, आपण जे बँकांमध्ये डिपॉझिट ठेवलेले असतात त्यातून हे पैसे गेलेले आहेत आणि हे पैसे सरकारला भरून द्यावे लागणार आहेत. याचा अर्थ तुमच्या माझ्या खिशातनं घेऊन पुन्हा ते भरावे लागणार आहे. हे जे 30 लाख कोटी वाया गेले त्यातनं 1% सोडा, एक माणसाला रोजगार प्राप्त झालेला नाही. हे वाया गेलेले पैसे मोदींनी, कारण ते शेटजी भटजीचं राज्य असल्यामुळं शेटजींचं हित साधण्यासाठी, मित्रांचं हित साधण्यासाठी तुमच्या माझ्या खिशामधनं हे पैसे गायब केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल काय? उद्धवजी ठाकरेंपर्यंत जो मुद्दा मी पोहोचवला तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. मी त्यांना असं म्हणालो की हे पैसे वाया जात नाही. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारवरचं यामुळे कर्ज वाढेल, पण ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार क्षमता जवळपास शून्यावर आलेली असते, रोजगारच वाढत नाही, त्यावेळेस गुंतवणूक वाढवण्याकरता काही गोष्टींची काळजी लोक कल्याणकारी सरकारांना घ्यावी लागते.
त्यामध्ये सगळ्यात उत्तम उपाय असतो खालच्या स्तरावरच्या सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढवणं. या सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढली की ते खरेदी करायला सुरुवात करतात, त्यातून छोटे मोठे रोजगार वाढतात, कारण त्यांची गरज निर्माण होते आणि छोटे मोठे रोजगार वाढत वाढत एक चक्रवाढ पद्धतीनं अर्थव्यवस्थेला त्यातनं गती मिळते, चालना मिळते. आज जे निकष आहेत लाडकी बहीण योजनेचे, त्यामध्ये 40% स्त्रिया अजूनही गृहिणी असतात, त्या कमाई करत नाही, मजुरी करत नाही. ज्या मजुरी करणाऱ्या स्त्री आहेत त्यांना कदाचित वाटेल की 6-7 दिवसांची आपली मजुरी म्हणजे हे 1,500 रुपये आहेत. पण ज्या 40% स्त्रिया घरातच असतात, नवऱ्यांपुढे नेहमी हात पसरतात, त्यांच्याकरता दर महिन्याला सरकारतर्फे त्यांच्या खात्यामध्ये येणारे 1,500 रुपये त्यांच्यासाठी फार मोठा सन्मान देणारे आहेत. त्यामुळं हा सायकोलॉजिकल मुद्दा आपण विसरता कामा नये. या ज्या स्त्रिया आहेत, चाहे नोकरी करणाऱ्या असोत, चाहे नोकरी करणाऱ्या म्हणजे मजुरी करणाऱ्या असोत किंवा गृहिणी असोत, या स्त्रियांपैकी 99% स्त्रिया हा येणारा जो पैसा आहे 1,500 रुपये दर महिन्याला, वर्षाला 18,000 रुपये, हे काही दारूवर खर्च करणार नाही, जुगारावर खर्च करणार नाही. काय करतील? 4 वस्तू विकत घेतील, कदाचित भाजी अधिक चांगली विकत घेतील, धान्य अधिक चांगलं विकत घेतील, कदाचित दूध दुभतं विकत घेतील, आजूबाजूचे काही वस्तू विकत घेतील, कपडे विकत घेतील, त्यातून छोटे मोठे रोजगार वाढत जातील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात महाविकास आघाडीचं समर्थन करणाऱ्या एकाही माणसानं बोलू नये. उलट आपण काय म्हटलं पाहिजे, कारण ऑलरेडी काँग्रेस सरकारांनी हे केलेलं आहे. कर्नाटक दर महिन्याला 2,000 रुपये लाडकी बहीण योजने, महालक्ष्मी त्यांनी नाव दिलेलं आहे, त्या योजनेअंतर्गत देत आहेत. तेलंगणामध्ये 2,500 देत आहेत. आता हरियाणामध्ये राहुल गांधींनी 2,000 जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी पृथ्वीराज चव्हाणांशी बोललो, ते म्हणाले आम्ही 2,000 रुपये ठरवतो आहे. वडेट्टीवार जे आपले विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी ऑलरेडी 3,000 पर्यंत आम्ही द्यायचा विचार करतोय असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे काँग्रेसचा हा मुद्दा नाहीये, मला वाटतं शिवसेनेचाही हा मुद्दा उरणार नाही आणि प्रत्यक्षामध्ये शरद पवारांचाही हा मुद्दा उरणार नाही. पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी हा निर्णय घेईल आणि कदाचित जास्त पैसे या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्याचं आश्वासन देतील. त्यामुळे आपण काय म्हटलं पाहिजे? आपण असं म्हटलं पाहिजे की तुमचे जे आत्ताचे उद्दाम भाऊ आहेत त्यांना हकला, नम्र भावांना तुम्ही सत्तेवर आणा. तुम्ही लाडक्या बहिणी आहात, त्या अधिक लाडक्या होणार आहात. तुम्हाला आता 1,500 मिळत आहेत, त्याच्याऐवजी 2,000 किमान मिळतील. त्याची बिलकुल काळजी करू नका, तुमची ही योजना बंद होणार नाही. उलट हे जे तुमचे उद्दाम भाऊ आहेत, महेश शिंदे आमदारांसारखे, जे म्हणतात याद्या माझ्याकडे आहे, मतं आम्हाला दिली नाही तर याद्यांमधनं तुमची नावं काढून टाकू, असल्या उद्दाम भावांना हाकला. आमचे अमरावतीचे रवी राणा आमचे मित्र आहेत, ते जाहीररित्या आव्हान देतात, नव्हे धमकी देतात, पहा तुम्ही मतं नाही दिली तर तुम्हाला पैसे परत घेऊ. यांच्या जसं काही बापाचे पैसे आहेत. अरे सरकारचे पैसे, जनतेचे पैसे जनतेला दिले जात आहेत, तुम्ही कोण परत घेणार आहे? त्यामुळे या उद्दाम भावांना हाकला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो सांगून मी या ठिकाणी आता थांबणार आहे. मित्रांनो, राहुल गांधींनी रिझर्वेशनला विरोध केला. राहुल गांधी अमेरिकेमध्ये जॉर्ज टाउन येथे विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले, एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की भारतामधले रिझर्वेशन केव्हा संपणार आहेत. यावर उत्तर देताना राहुल गांधी काही बोलले. सुरुवातीला जेव्हा बीजेपी वाले जोरजोराने ओरडायला लागले, तेव्हा मला वाटलं राहुल गांधींनी काहीतरी चूक केली असावी. अनेकदा राहुल गांधी यांचा अभ्यास खूप असल्यामुळं, इंग्रजी अतिशय चांगलं असल्यामुळं एखादं वाक्य ते अर्धवट वापरतात, समोरचा त्याचा अर्थ काढेल असं त्यांना वाटतं. असली काही चूक राहुल गांधींनी केली काय? आणि म्हणून मी त्यांचं वक्तव्य नीट ऐकलं. एवढेच नव्हे तर हिंदूमध्ये ते जसंच्या तसं छापून आलेलं त्याचं कात्रण बाजूला काढून ठेवलं. आमचे एक आमदार आहेत गायकवाड नावाचे, ते म्हणाले राहुल गांधींनी रिझर्वेशन थांबवतो म्हटलं त्यांची जी छाटा. मला गायकवाडांबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण त्यांना साधं इंग्रजीच कळणं शक्य नाही, तर राहुल गांधीचं कळणं शक्य घ्यावे लागते.
त्यामुळे त्यांना इंग्रजी कळू शकत नसल्यामुळं, त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या फार पलीकडची ती गोष्ट असल्यामुळं त्यांना माफ. दुसरे आमचे मित्र आहेत माझेच नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे, बीजेपीचे अध्यक्ष. आता अध्यक्ष आहे ते बीजेपीचे, बीजेपी सारख्या पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. थोडा तर विचार करायला पाहिजे. काय मी चुकीचं बोलतोय? विचार आणि बावनकुळे यांचा काही संबंध असू शकतो काय? बरं, अभ्यास आणि बावनकुळे यांचा काही संबंध असू शकतो काय? आणि इंग्रजी बावनकुळेला कळू शकतं काय? म्हटलं आपण असं बोलू नये, मग माहिती काढली पाहिजे. मी विकिपीडियात पाहिलं, विकिपीडियात मला दिसलं की बावनकुळे सायन्स ग्रॅज्युएशन करताना त्यांनी 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी 12वी नंतर 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे, किंवा आमच्या जुन्या पद्धतीमध्ये BSc पार्ट 1 केलेलं आहे. आणि हे इंग्रजीतच शिकावं लागतं. म्हणजे एवढे इंग्रजी तर ते शिकलेले आहेत, मग त्यांना इंग्रजी यावं. मग माझ्या मनात विचार आला, त्यांना चांगलं इंग्रजी येत असतं, त्यांनी BSc पर्यंत शिकले असते, MSc पर्यंत शिकले असते, असतील इंग्रजीत. त्यामुळे त्यांना राहुल गांधीचं अतिशय उत्तम इंग्रजी कळलं नाही, हे समजण्यासारखं आहे. म्हणून बावनकुळेंना सुद्धा बीजेपीचे अध्यक्ष असले तरी माफ. तिसरे आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर अनिल बोंडे, माझे जुने मित्र आहेत. अमरावतीच्या डॉक्टरांचा ग्रुप माझ्या कामामध्ये सातत्यानं सहभागी होत आलेला. तरी मी विकिपीडियात चेक केलं तर फक्त मला MDच दिसलं. मी आमच्या डॉक्टर मित्रांना फोन केले, म्हटलं हे MD कसले आहेत, आयुर्वेदामधले आहेत का? नाही, आयुर्वेद कमी दर्जाचं असतं वगैरे नाही, पण इंग्रजी नसू शकतं चांगलं आयुर्वेद वाल्यांचं. माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं, काय शामराव तुम्हाला माहित आहे ना, त्यांनी आधी MBBS केलं, नंतर MD केलं. म्हटलं MBBS इंग्रजीत शिकले? महाराष्ट्रात कुठे इंग्रजीत नसतं काय? सगळं इंग्रजीतच असतं ना. म्हणजे इंग्रजीत MBBS शिकले, इंग्रजीत MD शिकले, तरी त्यांना इंग्रजी कळत नाही. याचा अर्थ यांच्या डिग्र्यांबद्दल आपण शंका घेतली पाहिजे. तसंही यांचा रेकॉर्ड आहे यांच्या पक्षाचा. त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते त्यांच्या डिग्र्यांचा पत्ता नाही. त्यांच्या डिग्र्या घेताना त्यांचा एकही सहपाठी जगात अस्तित्वात नाही. त्यामुळे बोंडेंच्या डिग्र्यांबद्दल जरा शंका घेतली पाहिजे. पण तरी मी त्यांना आवाहन करतो की जर समजा तुमच्या डिग्र्या खऱ्या असतील तर तुमची नात वगैरे कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल, त्या मिसला बोलावून घ्या आणि हे इंग्रजी जरा समजून घ्या. राहुल गांधी काय म्हणाले? मी स्वतः इंग्रजीचा प्राध्यापक राहिलेलो आहे, इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे. मला माहित आहे की ही भाषा जनरल नाही. ज्याचं इंग्रजी अतिउत्तम आहे तोच या पद्धतीची भाषा वापरतो. राहुल गांधी त्या विद्यार्थ्याला उत्तर देताना असं म्हणाले, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स. आपण रिझर्वेशन थांबवण्याचा तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. इंडिया जेव्हा फेअर प्लेस बनेल तेव्हाच आपण रिझर्वेशन थांबवण्याचा विचार करू शकतो. आणि त्यांचं पुढचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाऊ. पण इंडिया मात्र सध्या फेअर प्लेस नाहीये. म्हणजे या संपूर्ण त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कळीचा मुद्दा आहे तो फेअर प्लेस. फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ कळला नाही तर हे वाक्यच आपल्याला कळत नाही. आणि म्हणून या 3 माणसांना माफ. पण देवेंद्र फडणवीसांचं काय करायचं? देवेंद्र फडणवीसांना मी विद्वान समजतो. मी स्वतः 2005 पासून त्यांच्यासोबत कायद्यासंबंधी अनेकदा चर्चा केलेली आहे आणि खरंच ते विद्वान आहे असं मला परवापर्यंत वाटत होतं. त्यांचं जेव्हा हे स्टेटमेंट ऐकलं त्यावेळेस मला त्यांच्या इंग्रजीबद्दल शंका निर्माण झाली. आणि म्हणून मी विकिपीडियात पाहिलं तेव्हा त्यांना केवळ LLB नाहीये, ते बिझनेस मॅनेजमेंट मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलेली आहे आणि वरून जर्मनी मधला एक डिप्लोमा प्राप्त केलेला. जो माणूस जर्मनीमध्ये जाऊन डिप्लोमा घेतो, जो माणूस मॅनेजमेंट मधली पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतो, त्याला उत्तम इंग्रजी आलंच पाहिजे. आणि तरीही देवेंद्र फडणवीसांना इतकं साधं इंग्रजी का नाही कळलं जे माझ्यासारख्या साध्या माणसाला कळू शकतं ते. आणि म्हणून मी विकिपीडिया पाहत असताना माझ्या लक्षात आलं
त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सुरुवातीला देवेंद्र फडणवीस इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नागपूरच्या शिकत होते. जेव्हा त्यांचे वडील जेलमध्ये गेले, ज्या काळात मी इमर्जन्सी मध्ये जेलमध्ये गेलो, सोडून आल्यावर आमची छान मैत्री झाली, म्हणजे त्यांच्या वडिलांची, मी यांच्याबरोबर बोलत नाही, देवेंद्रचे वडीलही इमर्जन्सी मध्ये जेलमध्ये होते, मी जेलमध्ये होतो. आम्ही सोडून आल्यानंतर जेव्हा मी नागपुरात पुन्हा शिकायला गेलो, तरुण भारतात काम करायला लागलो, आमची छान मैत्री होती. तर आपले वडील जेलमध्ये गेले हे पाहिल्यानंतर त्यांच्या मनाचा तिळपापड झाला असावा. त्यांनी इंदिरा गांधीचं नाव असणारं कॉन्व्हेंट स्कूल सोडून दिलं आणि ते गुरुकुलामध्ये शिकायला गेले. मग माझ्या लक्षात आलं यांचं इंग्रजी कच्चं का राहिलं ते. त्यामुळे यांना फेअर प्ले शब्दाचा अर्थ नाही कळू शकला. आता समजा आपल्याला नाही कळलं, कारण हा रुटीन वाक्य प्रयोग नाहीये फेअर प्लेस, त्यामुळे सगळ्यांना कळेल असं नाही. अरे पण आपल्याजवळ मोबाईल आहे, डिक्शनरी आहेत, मोबाईलवर पाहिलं तरी तुम्हाला सापडेल. कॉलिन्सची डिक्शनरी असं म्हणते, वेस्टरची डिक्शनरी असं म्हणते की फेअर प्लेस म्हणजे विदाउट डिस्क्रिमिनेशन, भेदाभेदाशिवाय जो देश असेल तो. ऑक्सफर्डची डिक्शनरी म्हणते समान संधी, म्हणजे अशी आपल्या भारताची स्थिती ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस देशामध्ये भेदाभेद राहणार नाही, गरीब श्रीमंती राहणार नाही, जातीमुळे भेद मानले जाणार नाही, सगळ्यांना समान संधी मिळेल, त्यावेळेस रिझर्वेशन थांबवता येतील. पण अजून भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, समान संधी निर्माण झालेली नाही, भेदाभेद विदाउट डिस्क्रिमिनेशन अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन थांबवता येत नाही, असं स्पष्ट शब्दात राहुल गांधीजी बोललेले आहेत. उलट राहुल गांधींनी काय म्हटलेलं आहे की सगळ्या जातींच्या जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याला हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे, आणि रिझर्वेशनची जी मर्यादा 50% सुप्रीम कोर्टाने आणून ठेवलेली आहे ती घटना दुरुस्ती करून वाढवली पाहिजे. त्यांनी मोदींना आवाहन केलं की आम्ही तुम्हाला 100% पाठिंबा देतो, ही घटना दुरुस्ती करा आणि 70% आरक्षणची लिमिट वाढवा. आता हे सगळं कळल्यानंतर तरी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं पाहिजे? त्यांना इंग्रजी कळत नाही म्हणून त्यांची जी मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असावी तिच्या मिसला बोलावून घ्यावं, या वाक्यांचा अर्थ नीट समजून घ्यावा. तो कळल्यानंतर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची आणि राहुल गांधींची जाहीर माफी मागावी. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही अशा पार्टीचे आहात, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, झूठ बोलो शिरोमणी तुम्ही आहात, असं आम्हाला जाहीर करावं लागेल. मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की ही संपूर्ण सांप्रदायिक मनोवृत्तीची जी माणसं आहे, मनोवादी मनोवृत्तीची जी माणसं आहे, खुनशी माणसं आहे, प्रचंड भ्रष्ट आहे. मोदींच्या एका वाक्यावर मी एकेकाळी फार खुश होतो, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आज आपल्याला परिस्थिती काय कळलेली आहे? मैं तो बहुत बहुत खाऊंगा, सारे दोस्तों को भी बहुत बहुत खिलाऊंगा, जो जो खाते हैं उनको साथ में लेकर उनको दोस्त बनाऊंगा, जो थोड़ा बहुत भी खाते हैं और मेरे साथ नहीं आते उनको जेल भेजूंगा. अशा पद्धतीचं यांचं राज्य सुरू आहे. तर हे अत्यंत भ्रष्ट हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करणारे शेठजी भटजींचं सरकार आपल्याला घालवायचं आहे. आणि जे संविधान मानणारे आहेत, लोकशाही टिकवण्याचा आग्रह धरणारे आहे, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं अभिवचन देणारे आहे, त्या महाविकास आघाडीला आपण निवडून आणूया असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.